Praise the Lord. देवाला धन्यवाद. What a glorious Sunday morning this is. सुंदर वैभवशाली अशी रविवारची सकाळ आहे. Blue and blue and blue everywhere. निळा निळा, गाढा नीला आणि गडद निळा सगळीकडे दिसत आहे. Amen. Amen. Praise God. नेव्ही ब्लू ज्याला म्हणतात. Days are becoming very exciting दिवस सगळे आनंदाचे भरलेले येत आहेत पुढे. because we are approaching that day. कारण त्या दिवसाकडे आपण चाललोय. The day that we are going to celebrate the birth of our Lord and Savior Jesus Christ. ज्या दिवशी आपण आपल्या प्रभूचा तारणाऱ्याचा वाढदिवस जन्मदिवस साजरा करणार आहोत तिथेही सगळी वाटचाल चाललेली आहे. Praise God. आमेन. Joy to the world, the Lord is come. जगाला आनंद कारण प्रभू आलेला आहे. Amen. आमेन. Today we are going to see something new. आज काहीतरी परत नवीन बघणार आहोत. And I pray that God may open your hearts, मी प्रार्थना करतो की देवाने तुमचं हृदय उघडावं, that this word be a blessing to you all. की हा जो शब्द आहे तो तुम्हा सगळ्यांसाठी आशीर्वाद ठरावा. Radical trust in God. देवावरचा जोमाने विश्वास. Radical trust in God. जोमाने देवावरचा विश्वास. We'll open our Bibles to Job chapter 35 verse 13. योबाचा 35वा अध्याय आणि त्यातलं 13व वचन. सगळ्यांना निवेदन आहे, सगळ्यांनी खाली बसून घ्या. बायबल सगळ्यांनी बाहेर काढा. उघडा इयोब काढा 35वा अध्याय आणि त्यातलं 13व वचन. Surely God will not listen to an empty cry, nor will the Almighty regard it. योबाचा 35वा अध्याय आणि त्यातलं 13व वचन म्हणतं, खरोखर देव व्यर्थ पण ऐकणार नाही आणि सर्व समर्थ त्याकडे लक्ष लावणार नाही. In other words, दुसऱ्या शब्दात Job is saying, इयोब म्हणतो, God will not listen to an empty cry, that means which lacks trust. परमेश्वर अशा रिकाम्या आक्रोशाकडे लक्ष देणार नाहीये की ज्यात विश्वास कमी पडतोय. Okay? He's talking about trust, तो विश्वासाविषयी बोलत आहे. lack of trust. जिथे विश्वास कमी पडतोय त्याविषयी बोलत आहे. Because he says God will not listen to an empty cry. कारण की तो म्हणतो की देव इथे व्यर्थ आक्रोशाला ऐकणार नाही. There is a cry but is empty. एक आक्रोश आहे पण व्यर्थ आहे, रिकामा आहे. Why empty? का रिकामा आहे? Because there is no trust factor in it. कारण त्याच्यामध्ये विश्वासच नाहीये, तर ते नुसतं रडून फायदा काय आहे? Anytime you pray, ज्या कधी तुम्ही प्रार्थना करता when there is no trust, आणि त्या प्रार्थनेमध्ये जर देवावरचा विश्वासच नाहीये, it's an empty prayer. तर ती रिकामी प्रार्थना आहे. It's an empty cry. ती व्यर्थ प्रार्थना, रिकामी प्रार्थना आणि व्यर्थ आक्रोश आहे तो. And Bible doesn't say God will not hear and answer. आणि बायबल असं नाही म्हणत की देव ऐकणार नाही आणि उत्तर देणार नाही. He will not even regard it. देव त्या प्रार्थनेला मानणारच नाही. ऐकायचं आणि उत्तर द्यायचं फार लांब आहे. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? की जो आक्रोश व्यर्थ आहे, ज्याच्यामध्ये विश्वास नाहीये, आपलं रडू 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 आहे, देव ते ऐकणारच नाही, त्याला जुमानणारच नाही. ऐकणं आणि उत्तर देणं खूप लांब. In other words, दुसऱ्या शब्दात trust is very important when you make a prayer. विश्वास अतिशय महत्वाचा असतो. जेव्हा केव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करताना विश्वास त्याला फार महत्वाचा आहे. And many times people say, आणि अनेक वेळा लोक म्हणतात, I know what trust means मला माहिती आहे ना विश्वास म्हणजे काय. because I have trusted my parents, कारण माझ्या आई वडिलांवर मी विश्वास ठेवलाय. I have trusted my spouse, माझ्या जीवन साथीदारावर माझा विश्वास आहे. I have trusted my friends. माझ्या मित्रांवरती माझा विश्वास आहे. But see, when it comes to God, पण बघा, जेव्हा देवाचा प्रश्न येतो it's not easy. त्याला ते सोपं नसतं बेटा. And why do they feel that way? आणि लोकांना असं का वाटतं? Because कारण it is easy to trust someone you can see. ज्या व्यक्तीला तुम्ही पाहताय त्या दिसणाऱ्या माणसावर विश्वास ठेवणं सोपं जातं, कारण तो दिसतोय, rather than to trust somebody whom you cannot see. आणि जो दिसत नाही, जो अदृश्य आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं अवघड जातं. We always believed in something we saw. आणि आपण नेहमी जे काही डोळ्याला दिसलं त्याच्यावरती विश्वास ठेवत आलो. We never believed in anything that we could not see. आणि कधीच आपण जे आपल्या डोळ्यांना दिसलेलं नाहीये, जे अदृश्य आहे, त्याच्यावर आपण कधीच विश्वास ठेवलेला नाही. See, but the beauty of trust is पण देवावरच्या विश्वासातलं सौंदर्यच हे आहे there will be no seeing. की काही दिसणार नाहीये. Where there is trust, there is no seeing. देवावरच्या विश्वासामध्ये काही दिसत नसतंच. If you see, that is not called trust. कारण की तुम्हाला जर दिसलं डोळ्यांना, त्याचा अर्थ तो विश्वास नाहीये. त्यात काय विश्वास आहे? दिसतंय म्हणून तुला वाटतंय. So the beauty of trust is you will not see, yet you have to believe. तर विश्वासातलं सौंदर्यच हे आहे की तुला दिसणार नाहीये, पण तरी सुद्धा तू विश्वास ठेवायचा How many आहे. are getting me what की I'm मला saying? आताला काही दिसत नाहीये, पण तरी माझा ठाम विश्वास आहे देव करणार आहे, त्यांनी केलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद.
the things that you don't see आणि ज्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत are much more stronger than the things that you can see. त्या जास्त बलवान असतात. ज्या गोष्टी अदृश्य आहेत त्याच्यापेक्षाही ज्या गोष्टी दृश्य आहेत, ज्या दिसतायत त्याच्यापेक्षाही ज्या न दिसणाऱ्या आहेत त्या बलवान आहेत. The things that you don't see ज्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत are much more visible than the things that you can see. ज्या गोष्टी अदृश्य आहेत ना, ज्या दिसत नाहीयेत ना, खरं म्हटलं तर तुम्हाला डोळ्यांना जे दिसतंय त्याच्यापेक्षाही जास्त दृश्य त्या अदृश्य गोष्टी आहेत. Because कारण every substance that is made on this earth is made by the things that you cannot see. प्रत्येक बाब या जगात जी निर्मितीला आली ती अदृश्यातनं निर्माण झालेली आहे. That's why म्हणून people don't come to know how these visible things have come into being. म्हणून लोकांना कळत नाही हे जे डोळ्यांना दिसतं ते निर्माण कसं झालं. Are you understanding? कळतंय का? That's why the scientists also cannot unravel how these things came into being. आणि म्हणून शास्त्रज्ञांना सुद्धा कळत नाही की ह्या गोष्टी सगळ्या निर्माण कशा झाल्या. Because कारण they depend on what they see. शास्त्रज्ञ किंवा कोणीही जे दिसतंय त्याच्यावर अवलंबून राहतात. But yet, तरी there are certain things on this earth या भूतलावर काही विशिष्ट गोष्टी अशा आहेत that you cannot see, yet you believe. ज्या तुम्हाला दिसणार नाहीयेत, दिसत नाहीयेत, तरी तुमचा त्यावर विश्वास आहे. Like the air we breathe, जसं ज्या हवेचा श्वास आपण घेतो, the air that is around us. जी हवा आपल्या अवतीभोवती आहे It is not visible, ती दिसत नाही. तुला हवा दिसते but yet we know तरी आपल्याला ठाऊक आहे it is there. हवा आहे, How do we know? वायू आहे. कसं माहित आहे? Because we are all living. का आपण सगळे जिवंत आहोत, श्वास चालू आहे. We are all breathing. आपल्या सगळ्यांचा श्वासोश्वास चालू आहे म्हणून कळतं ना की हवा आहे. Say, दिसत नाही, मला दिसत नाही म्हणून गोष्टी नाहीत असं होत नाही. and it has been swirling around us for years, आणि ती हवा आपल्या अवतीभोवती वर्षोनवर्ष आहे. and we don't regard it, आपण कुठे त्या हवेला जुमानतो का मानतो. but yet it is there. तरी हवा आहे ना. कुठे रुसते ती की मला हे लोक मानत नाहीत, इज्जत देत नाहीत, मी येणार नाही. नाही नाही, हवा रोजच आहे. Say, we don't regard it. आपण कुठे हवेला मानतो, इज्जत देतो, सत्कार करतो. हवे हवे आलीच म्हणून धन्यवाद. नाही, We only regard things that we see. ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्यांनाच आपण मानतो, कदर देतो. And that's why many people don't believe in God because they don't see. आणि म्हणून बरेच लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत कारण त्यांना देव दिसत नाही ना. So we trust the air, आपण हवेवर विश्वास ठेवतो though we cannot see. जरी ती हवा, तो वायू आपल्याला दिसत नाही तरी सुद्धा. And this air has been such a faithful element आणि ही हवा, हा वायू इतका एक विश्वासू घटक ठरला आहे that we know की आपल्याला कळलंय that wherever we go, जिथे कुठे आपण जातो this air will follow us. ही हवा आपल्या मागे आहे, वायू आपल्या सोबत आहे. Wherever we go, जिथे कुठे आपण जातो we don't have to carry it with us. आपल्याला ऑक्सिजन घेऊन फिरावं लागत नाही, देवाने फुकट दिलाय. Amen. आमेन. Any corner of the earth you go, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा तुम्ही, the air will go with you, हवा तुझ्या सोबतच जाते. though you don't see it. जरी तुला दिसत नाही पण ती तुझ्या सोबत आहे. ओ हालेलुया. That is how God made certain things. अशा काही गोष्टी देवाने निर्माण केलेल्या And so if we put that same kind of trust on God, आणि अशाच पद्धतीचा विश्वास जो आपला वायूवर, हवेवर आहे, तो जर आपण देवावर ठेवला that though I cannot see, की जरी देव मला दिसत नाही yet I trust in Him, तरी माझा देवावर विश्वास आहे that He will do it for की me, देव माझ्यासाठी करणार आहे. that wherever I go, He goes. की जिथे कुठे मी जातो देव माझ्या सोबत आहे. What good things will happen to us? मग किती चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडतील. You will never live in fear. कधी तुम्हाला भीती वाटणार नाही. You will never live in anxiety one कधी day. तुम्हाला ताण तणाव दडपण टेन्शन येणारच नाही. Some overthink. काही लोक ना जास्तीचे विचार करतात That's why they live in आणि restlessness. म्हणून ते अशांत असतात कारण जरा जास्तीचेच विचार करतात ते लोक. Reasoning always will give you restlessness. तर्क आणि वितर्क नेहमी तुम्हाला अशांत करणार. नाही पण ह्याचं काय, नाही पण त्याचं काय, पण असं कसं, मग ते कसं. अरे सोड ना बाबा, देव आहे ना. So when you pray, तर जेव्हा केव्हा आपण प्रार्थना करतो, if there is no trust factor, जर देवावरच्या विश्वासाचा घटकच त्या प्रार्थनेत नाहीये, the Almighty will not regard it. सर्व सामर्थ्यवान देव त्याला जुमानणार नाहीये. Write it in your heart. पाहिजे तर हृदयात कोरा, नाही तर वहीत लिहा, पण लक्षात ठेवा. Job 35:13 is very important to understand this aspect of इयोब prayer. 35वा अध्याय आणि हे 13व वचन, हा पैलू देवातला समजून घ्यायला फार महत्वाचा आहे. I know some of us have received the answers to our prayers, मला माहिती आपल्यातल्या काही लोकांच्या प्रार्थनेला उत्तरं मिळालेली आहेत.
We have received it before. मिळाले. आपल्यातल्या काही लोकांच्या प्रार्थनेला अगोदर उत्तरं मिळालेली आहेत. But when fresh trouble crops up, पण जेव्हा किंवा आपल्या जीवनामध्ये ताजे तवाने टवटवीत फ्रेश न्यू त्रास येतात, we start worrying. मग आपल्याला टेन्शन येतं. आपण काळजी करायला लागतो की अभी क्या. But isn't it the same God who had delivered us before? पण तो देव तोच आहे ना ज्याने याच्या अगोदरही आपल्याला सुटका दिलेली आहे. मग Then आता isn't it the same God who will deliver you today? मग तोच देव तुला आजही सुटका देणार आहे, देऊ शकतो ना. नवीन त्रास आला म्हणून नवीन टेन्शन घेऊन बसायचं कशाला? ज्यांनी आधी सोडवलं तो आजही सोडवेल. Isn't he the same God who will deliver you tomorrow? आणि तोच देव आहे ना की ज्याने पूर्वी सोडवलं तो आज सोडवून तुला उद्याही सोडवेल. Since Bible says कारण बायबल म्हणतं Jesus Christ the same yesterday, today and forever. येशू ख्रिस्त जे काल आज आणि युगानुयुग सारखेच आहेत लिहिलेलं आहे. Yesterday his power did not wane off काल त्याचं सामर्थ्य असं विरळ झालं नाही because he had helped you. कारण त्याने तुला मदत केली. Today आज his power has not waned off. त्याचं सामर्थ्य विरळ होणारच नाही. He will help you even today. आजही तो तुला सहाय्य करणार. तो What? सारखा आहे, तो बदलत नाही. What makes you think that yesterday he did it, today he will not? मग तुला का रे असं वाटतं की काल त्यांनी मदत केली होती पण आज तो नाही मदत करणार? व्हाय डू यू थिंक इन दॅट वे? का तू असा विचार करतो? And why do you think आणि का असा विचार आहे that तुझा he won't deliver me की तो today? नाहीच मला सोडवणार, तो जाम मला अडकवून टाकणार या सगळ्यामध्ये? असा का विचार That करतो? is God. अरे तो देव आहे. His love is consistent. त्या देवाचं प्रेम सातत्याचं आहे. His love never changes. त्या देवाचं प्रेम कधी बदलत नाही. देवाला मी आज आवडली, कायम आवडली आहे. In Malachi 3:6 he मलाकी says, 3:6 मध्ये तो बोललाय, I am the Lord. मी परमेश्वर आहे, I change not. मी बदलत नाही. That's why the sons of Jacob are not consumed. आणि म्हणून याकोबाच्या संतानांचा नाश झालेला नाही. लिहिलेलं वचन आहे. So keep on trusting on तर God. देवावरती विश्वास ठेवतच जगा. Yesterday you trusted God. काल तू देवावर विश्वास ठेवला ना, He helped you. काल तुला देवाने मदत केली ना, Today also आजही you need to trust God देवावरच विश्वास ठेवायची गरज and आहे. He will help you. आणि देव तुला आजही मदत करणार आहे. Tomorrow also you need उद्या to trust सुद्धा God तू देवावरच विश्वास ठेवायचा आहे. and He will help you आणि tomorrow. उद्याही देव तुला मदत करणार आहे. The basic thing is trust. हा मूळ पाया आहे, बेसिक पाया आहे की विश्वास ठेवा देवावर. बिलीवर म्हणता म्हणता बिलीफ सोडू नका. I know when it comes to trusting, मला माहितीये जेव्हा विश्वास ठेवायची पाळी येते it doesn't come that easy, तेव्हा तो विश्वास एवढ्या सहजतेनं आणि सोप्या रीतीने येत पण नाही. especially when you are going through a horrible time. आणि खास करून आपल्या आयुष्यात जर भयानक परिस्थितीतून आपण जात असू तर तो विश्वास पटकन येत नाही. When it seems nothing is working. आणि जेव्हा असं वाटायला लागतं की खलास अभी मेरी नैया डूबने ही वाली है, Because कारण we want things to move. आपली इच्छा असते की कसं पटकन झालं पाहिजे. Some changes have to occur. काही बदल लगेच आले पाहिजे, आत्ता पाहिजे, अभी अभी A अभी. little bit at least. आणि थोडं तरी आत्ता पाहिजे, लगेच पाहिजे, अभी. Something should happen काहीतरी मला झालेलं दिसलं that I will पाहिजे start trusting on की मी God. देवावरती विश्वास ठेवीन. But there are times पण कधी कधी असे God will प्रसंग not असतात. even show you 1% of evidence that He is working on your कधी behalf. कधी अशी वेळ येते की देव तुला 1% सुद्धा कुठे काही पुरावा दाखवणार नाहीये. He will not even show you 1% of His evidence that He is interested in working for you. आणि कधी कधी देव 1% सुद्धा तुला पुरावा दाखवणार नाहीये असं म्हणून की मला तुझ्यासाठी काम करायचं आहे, इंटरेस्ट आहे, मी करणार आहे. Say, नाही. yet तरी you need to trust on Him. तुम्ही त्याच्यावरती विश्वास कायमचा ठेवायचा. You have prayed to Him. तुम्ही त्याला प्रार्थना केली आहे, You have asked Him तुम्ही देवाला मागितलंय. whether you see things moving or not. मग आता तुला लगेच त्या गोष्टी होताना दिसो न दिसो, You need to keep on trusting. तू देवावरचा विश्वास कायमचा ठेवावा. Are you getting me, people? आमेन. कि अभी कफन बांध के ही निकले हैं. It seems nothing is working, Pastor. नाही पास्टर, काही होतच नाहीये ना, काही दिसतच Then nothing नाही. will work. नाही काही होणार. असं जर तू बोलत राहिला ना तर काही होणार नाही. पहिलं तुझ्या तोंडाला तार. Amen. See, Joseph in the pit is a hopeless scenario. खड्ड्यातला योसेफ आशाहीन चित्र आहे. There is no hope. खड्ड्यातल्या योसेफात आशा नाहीये. And then, मग while he is hoping to be picked out from that pit, तो आशा ठेवत असताना की या खड्ड्यातनं मी वर यावं, he is picked out. आला तो वर. He is being brought out of the pit. त्याला आणलं वर. And before he could say thank you, Jesus, आणि धन्यवाद येशू त्याने म्हणण्या अगोदर he is being sold to the Ishmaelites. त्याला इश्माली लोकांना परत विकूनही टाकलं. खड्ड्यातनं बाहेर काय आला आणि तिकडे इश्माली लोकांच्या हाती विकलाही गेला. So sometimes तर कधी कधी we think I'm coming out of the pit आपल्याला असं वाटतं मी खड्ड्यातनं आता बाहेर आलो 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 only आलो to fall into another pit. आलो 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 आणि दुसऱ्या खड्ड्यात पडलो. Oh, I trusted in God. अरे मी देवावर विश्वास ठेवला होता.
And instead of picking me out of the first pit, he has thrown me into a second pit. आणि देवाने मला पहिल्या खड्ड्यातनं बाहेर काढण्याच्या ऐवजी पहिल्यातनं काढून दुसऱ्यातही टाकलाय. You need to understand the workings of God. अरे तू देवाचं कार्य समजून घे ना बेटा. Some आज of एवढे the वर्ष आपण things, प्रभू your आहे. reasoning will not give you any reason. काही गोष्टींमध्ये तुझे तर्क चालणारच नाही, डोकंच चालणार नाही, आणि काही गोष्टी डोकं चालवायचंही नसतं. Amen. आमेन. From the frying pan to the fire. अगदी म्हणजे तुम्ही अगोदर पॅनवर होता, आता गॅसवर आहात. आधी कढईत होता, आता गॅसवर आहात. Removed out of the pit, खड्ड्यातनं निघाला बेटा. only to have more worse things happen. योसेफ खड्ड्यातनं निघाला आणि पुढे बघितलं तर अजून महाभयानक गोष्टी त्याच्या जीवनात झाल्या. How can then I trust God? मग कसं काय मी देवावर विश्वास ठेवायचा? देव काही करतच नाही. Then, मग worse still, अजून वाईट, taken to Potiphar's house पोटिफराच्या घरी त्याला नेण्यात आलं. and then thrown into the prison. आणि तिथून तर असं काहीतरी झालं की तो तुरुंगातच गेला, कैदी. Where is God? मग देव कुठे या सगळ्यात? I mean, I am praying to come out of the pit मी प्रार्थना करतोय की मी खड्ड्यातनं बाहेर यावं, and I am blessing His holy name, आणि त्याच्या पवित्र नामाला हात वर करून करून मी आशीर्वाद देतोय. and He sells me to the Ishmaelites. आणि देव मला मग परत इश्माएली लोकांच्या हाती विकतोय. And from there into the prison. आणि तिथून मग मी आता तुरुंगातच आलोय. Why? का? For being faithful to God. देवाशी विश्वासू राहिलो म्हणून. देवाशी विश्वासू राहिलो म्हणून. But that is the thing. पण तेच तर आहे In ना, the midst of it all, या सगळ्यामध्ये God is with you. देव तुझ्या सोबत आहे. In the pit, God was with Joseph. खड्ड्यामध्ये देव योसेफाच्या सोबत होता. While he was being taken to Egypt, God was with him. त्याला मिस्र देशात नेत असताना देव त्याच्या सोबत होता. While he was thrown in the prison, God was in the prison with him. आणि त्याला तुरुंगात टाकतानाही देव त्याच्या सोबत होता. See? तो देवाला घेऊन फिरत होता. But God will not remove you पण immediately. पण देव तुला त्या सगळ्या प्रसंगातनं लगेच काढणार नाही. थोडे He will make चिमटे you तर strong. बसणार, थोडे चिमटे तर He will make बसणार. you strong. आणि देव तुला त्यातनं बलवान करणार. He will make your faith strong. आणि देव त्यातून तुझा विश्वास बलवान करणार. Because कारण after one wave, there is another wave coming. एक लाट येऊन गेली की गेली नाही, दुसरी येतीये. If you cannot face first wave, you cannot face the second one. आणि पहिल्या लाटेलाच तुला तोंड द्यायला होईना, तू दुसऱ्या लाटेला काय तोंड देणार? See, but the beauty is, पण सौंदर्य यातलं हे आहे the ending matters. की समाप्ती कशी होतीये ते महत्वाचं. The ending matters. अखेर काय होत आहे ते महत्वाचं आहे. Didn't God remove him from it all? देवाने त्याला त्या सगळ्यातनं बाहेर काढलं की नाही? From all his troubles, God removed him. देवाने शेवटी योसेफाला सगळ्या त्रासातनं बाहेर काढलं ना. But it took a long time, पण वेळ Pastor. लागला नाही पास्टर, किती वेळ लागला. But- अरे पण तुला घाई काय आहे? But पण how can God put Joseph on the throne at the age of 17? देव योसेफाला तो 17 वर्षाचा असताना राजासनावर कसं बसवणार? शक्य There नाही should be ना. some kind of maturity. काही पद्धतीचा समंजसपणा, प्रौढपणा त्याच्यात यायलाही पाहिजे ना. God made him to sit on that high position at the age of 30. देवाने त्याला त्या उच्च पदावरती तो 30 वर्षाचा झाल्यानंतर बसवला. See? God has his plans. देवाच्या योजना असतात. God has his plans. देवाकडे देवाच्या योजना असतात. God made him the governor of Egypt, देवाने त्याला मिस्र देशाचा गव्हर्नर केलं and all his problems were solved. आणि त्याच्या सगळ्या समस्या सुटल्या. Was it too late? फार उशीर झाला का? No. नाही, It was not too late. फार उशीर नाही झाला. It was the right time. योग्य वेळ होती ती. 17 वर्षाच्याला जर बसवलं असतं तिथे तो गोंधळ होऊ शकले असते. आता तिशी ते समंजस आहे. So God's timing is the best. तर देवाची वेळ दी बेस्ट असते. तुम्ही डोकी त्यात घालू नका. Though it may seem to you it's too late. तुला वाटेल नाही नाही देर हो गई, नाही नाही देर हो गई. God is never late. देव कधी उशिरा येत नाही. God is never too early also. आणि देव लवकर पण येत नाही. देव वेळ God देतो. is in his right time. देव ठरलेल्या वेळेतच येतो. कधी लवकर येणार नाही, उशीर पण करत नाही. Provided you trust on him. पण तुझा देवावर विश्वास पाहिजे बर का. Provided you trust on the things he gives. आणि ज्या गोष्टी देव देतो त्याच्यावरही तुझा विश्वास पाहिजे. Provided you trust in the timing that he has. आणि for you. देवाच्या वेळेमध्ये, देवाच्या वेळेवर तुझा विश्वास पाहिजे. One person said, एक व्यक्ती म्हणाला, I can trust my friend but not God. मी माझ्या मित्रावर विश्वास ठेवू शकतो पण देवावर नाही. हो का? But that is not always true. अरे पण हे नेहमी खरं ठरत नाही. Your friends and relatives, तुझे मित्र आणि तुझे नातेवाईक they are likely to let you down also. ते कधी ना कधी तुला लज्जित फजित करू शकतात बर का. But my God will not let पण you माझा down. देव नाही तुला लज्जित फजित करणार.
Haven't you seen it? तुम्ही पाहिलं असेल की हो The very friends you trusted, they raised up their heel against की you. ज्या मित्रांवरती तुम्ही विश्वास ठेवला त्या मित्रांनी पण टाचा उभारल्या तुमच्या विरुद्ध. अनुभव प्रत्येकाला आले असतीलच ना. आले हालेलुया. हळूहळू सगळ्यांचे येतील हळूहळू. Oh, he is my best friend. नाही मेरा जिगरी दोस्त आहे. Suddenly he becomes a foe. आणि अचानक काय होतं माहित नाही, काम बिघडतं. See? But it's not so with God. पण देवाचं असं नसतं. He will never become your enemy. देव कधी तुझा शत्रू बनणार नाही. देव एकदा मित्र कायमचा मित्र. That's why it says म्हणून लिहिलंय Abraham became his friend forever. अब्राम त्याचा कायमचा मित्र झाला. Friend forever. कायमचा मित्र झाला. When God makes you a friend, देवाने त्याचा मित्र तुला करून घेतलं ना. you are his friend forever. देवाने तुला त्याचा मित्र करून घेतलं की तू देवाचा कायमचा मित्र होतोस. Praise God. देवाला So धन्यवाद. trusting God means तर देवावर विश्वास ठेवणे म्हणजे that you have cast all your burdens on him की तू तुझ्या सगळ्या काळज्या देवाच्या चरणी टाकल्यात and you have let him direct your life आणि तू देवाला सांगितले की देवप्पा माझ्या जीवनाला तू चालव and you have let him to take charge of your situation. आणि माझ्या परिस्थितीचा ताबा तू घे. Amen. तू माझा मालक चालक प्रतिपालक सगळं बन. Don't sit idle. असे रिकाम टेकडे बसू नका. Waiting period is the most important period. वाट बघायचा काळ सगळ्यात महत्वाचा काळ असतो. That is the time त्याच वेळेला to have a fresh communion with God. तीच ती वेळ असते देवाशी ताज्या रीतीनं बोलायची. Read the Bible. बायबल वाचायची. Breathe a word of prayer to God every day. प्रार्थनेचा एक शब्द देवासमोर रोज टाकायची तीच वेळ आहे. And you will find rest to your soul. आणि तुमच्या जीवाला मग शांती लाभेल. Your faith will not be shaken. तुमचा विश्वास हदरणार नाही. Your trust will not be shaken. तुमचा विश्वास तुमचा भरोसा हदरणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Yes, prayer is a must for every kind of trouble. आणि अर्थातच कुठल्याही पद्धतीचा त्रास आयुष्यात आल्यानंतर प्रार्थना तर करायलाच पाहिजे. इट्स मस्ट. But without trust, पण विश्वासाशिवायची प्रार्थना your prayer is unfruitful. तुझी प्रार्थना सफळ होणार नाही जर त्यात विश्वास नसेल तर. कारण विश्वासाशिवायची प्रार्थना ती कसली आली प्रार्थना. Paul said, बायबल पॉल म्हणतो be anxious for nothing, कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका. but in everything by prayer and supplication, तर प्रत्येक गोष्टीत प्रार्थना आणि विनंतीसह with thanksgiving, आभार प्रदर्शन देऊन make your request known to God. आपली विनंती देवाला सादर करा. And the peace of God which surpasses all understanding तत्पश्चात देवाची शांती जी सगळ्या बुद्धी सामर्थ्या पलीकडची आहे will guard your heart and your minds through Christ ती Jesus. तुझ्या हृदयाचं आणि मनाचं ख्रिस्त येशूत रक्षण करेल. Philippians 4:6. फिलिप्पी 4:6 But this kind of prayer also needs trust. पण अशा पद्धतीच्या प्रार्थनेत सुद्धा विश्वास लागतोच बेटा. Say, विश्वास लागतो. and while you are trusting, आणि तुम्ही विश्वास ठेवत असताना don't focus on the troubles that you are in. ज्या त्रासात तुम्ही आहात त्या त्रासांवर लक्ष लावू नका. Think upon good things, चांगल्या गोष्टींचे विचार करा. the good times that will come. चांगला काळ जो येणार आहे त्याचा विचार करा. Because Paul says कारण पॉल म्हणाला in verse 7, 7व्या वचनात finally, brethren, whatever things are true, whatever things are noble, whatever things are just, whatever things are pure, whatever things are lovely, whatever things are of good report, if there is any virtue and if there is anything praiseworthy, meditate on these things. फिलिप्पी 4:8 मध्ये शेवटी पॉल म्हणालेला आहे, शेवटी भावांनो जे काही खरं आहे, जे सन्मान्य आहे, जे काही न्यायी आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रिय आहे, जे सत्कीर्तिमान आहे, जे सद्गुण आहे, जर काही स्तुतीस पात्र आहे तर त्या सगळ्यांचे मनन करा. Say, think on these things only. या सगळ्या गोष्टींचे विचार करत बसा. Say, think on these things. या गोष्टींचे विचार करा. अंडरलाईन इट विथ मार्कर. If you are anxious about something, काही गोष्टीचं टेन्शन जर तुला आलं that means it is troubling you. याचा अर्थ ती गोष्ट तुला त्रास देत आहे. If you have feelings of worry, जर तुला काळजी व्हायला लागली if you are showing nervousness, आणि तू उदास झाला or you feel uneasy about something, किंवा तुला कसं तरीच व्हायला लागलं, fearing for a bad outcome, जीव गुदमरायला लागला, काहीतरी वाईट होणार असं वाटायला लागलं, then you cannot sit silently. मग तुला शांत बसता येणार नाही. And you should not sit आणि silently. अशा वेळेला तू शांत बसायचंही नाही. You need to carry these troubles to the Lord in prayer. अशा वेळेला हे सगळे त्रास प्रार्थनेमध्ये देवासमोर न्यायचे. Even if you are deeply hurt, आणि जरी तुम्हाला फार असं वाईट वाटलंय, जखम झाली आहे, even if you are very saddened, आणि जरी तुम्ही फार उदास झालाय, even if you are feeling insecure, आणि जरी तुम्हाला असुरक्षित वाटतंय, you need to go in prayer. आमेन आमेन, तरी तुम्ही प्रार्थनेत बसायचं गुडघे टेकून.
if you're constantly looking out for some kind of assurance, आणि सातत्याने जर तू सारखं मला काहीतरी खात्री पाहिजे असं करत असशील or reassurances किंवा मला काहीतरी परत खात्री मिळाली पाहिजे from your children, from your spouse, मुलांकडनं नवऱ्याकडनं बायकोकडनं मला खात्री पाहिजे. you may get, you may not get. खात्री कदाचित मिळेल नाही तर मिळणारही नाही बेटा. Some will just to pacify you will put a pacifier in your mouth. काही लोक फक्त तुला शांत करायला लहान बाळाच्या तोंडात पॅसिफायर देतात तसं देऊन जातील. But pacifier is not the real solid food. पण पॅसिफायर म्हणजे खरं अन्न नाही ना रे. It just keeps you silent for a moment. ते काही क्षण तुला शांत करतं. After the pacifier is removed, पॅसिफायर काढल्यावर then the child screams. ते बाळ परत ओरडायला लागतं. Pacifier is not a solid food. पॅसिफायर म्हणजे काही जड अन्न नाही ना. From God you don't get pacifier. देवाकडनं पॅसिफायर मिळत नाही. You get solid food. देवाकडनं जड अन्न मिळतं. You get real answers. आणि खरी उत्तरं You मिळतात. get real assurances. खरी खात्री मिळते. You need to see God's strength. तुम्ही देवाची ताकद शोधली पाहिजे. Amen. Because when we are in trouble we need strength. कारण जेव्हा आपण त्रासात अडकतो ना बेटा तेव्हा शक्ती लागते. Suddenly we become weak. का अचानक आपण एकदम दुबळे आणि अशक्त होतो रे I त्रास mean आल्यावर. you may eat all the nutritious food, मग खात असाल तुम्ही रोज चिकन मखन मग काय नाही असे but in त्रास आले. trouble times you feel weak. त्रास आले की माणसाला अशक्त वाटतं. रोजचं मटण खाल्लेलं असेल तरी सुद्धा. You need to see God's face. आणि मग तुम्ही देवाला शोधायलाच लागेल. You need to trust God. आणि then. मग तुम्हाला देवावरती विश्वास ठेवावाच लागेल. नो ऑप्शन लेफ्ट, देयर इज नो पर्याय. If any problem जर काही समस्या आली is causing you mental or emotional stress, आणि ती समस्या तो त्रास तुला मानसिक रीतीनं भावुक रीतीनं खलास करतोय, don't waste a minute. कशाला वेळ वाया घालवताय? Go into your prayer room. एक मिनिट वाया घालवायचं नाही. लगेच प्रार्थनेला बसायचं. See God's face देवाचा चेहरा शोधायचा. and get up from there प्रार्थना करायची. with उभं the blessed राहायचं assurance आणि एक धन्यवादित खात्री that घेऊन my जायचं. God will answer me. माझा देव मला उत्तर देईल. मी प्रार्थना करून आलीये. Praise God. देवाला धन्यवाद. Hand over your problems to Jesus. मी काय म्हणतो, आपल्या समस्या येशूंच्या हातात दे ना. Trust God that He will do what He has said. विश्वास ठेव ना. देव जे बोललाय ते देव करणार आहे. His promises are yes and amen. देवाची अभिवचनं हो आणि आमेन आहेत. Yes from His side, amen from my side. त्याच्याकडनं हो, माझ्याकडनं आमेन. When you say amen, you are trusting in God. तुम्ही आमेन म्हणता ना तेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवत असता. When God says yes, you should say amen. देवानी होकार दिला की तू आमेन म्हटलं पाहिजे. आमेन म्हणायला एवढं हगमगायचं नाही. जोरात बोलायचं आमेन. Amen means trusting हा, God. आमेन म्हणजे देवावर विश्वास नाही. शेजारचे दचकतात. दचकू दे. आपल्याला काय करायचंय? आमेन जोरात ठोका. Praise God. देवाला धन्यवाद. Yes, God says yes. देव हो म्हटलाय ना तू When आमेन म्हण. God says yes, you should say amen. देव हो म्हटला की तू आमेन म्हण. नाही नाही बाजू वालों को डिस्टर्ब होता हो नाही तो. All the promises of God are yes and amen in देवाची Christ सगळी Jesus. अभिवचनं ख्रिस्त येशूमध्ये हो आणि आमेन आहेत. Praise God. देवाची सगळी अभिवचनं ख्रिस्त येशूत हो आणि आमेन आहेत. Thank Him for taking care of the problem. आभार माना ना त्याचे की माझ्या समस्या सगळ्या तू हाताळल्या. तुला धन्यवाद. Then get off your mind from that problem. आणि मग त्या त्रासावरनं त्या समस्येवरनं मग आपलं मन काढायचं. Because you have given it to God. कारण तू देवाला ते सगळं देऊन आलाय. आता परत त्याच्यावर रडत नाही बसायचं. Either you have it or He has it. एक तर त्रास तू घे नाही तर त्याला दे. गेल्या सोमवारी पास्टर बोलले होते इथं टाकून आणि घरी जाताना परत कुठे घेऊन चालला. Praise God. आमेन. And then think of happier things. आणि मग आनंदी गोष्टींचे विचार करायचे. Say, God always wants the best for you. देवाला नेहमी तुझ्यासाठी उत्तम ते हवंय. अतिउत्तम, बेस्ट. And the best we can do is let Him have His way. आणि आपण आपल्याकडनं काय बेस्ट करू शकतो असं म्हणून की हॅव दाइन युअर ओन वे. तुझ्या मार्गाने कर. Yes, it takes time. वेळ लागतो बेटा. I'm not saying all things you will get it in a jiffy. तुम्हाला सगळ्या गोष्टी लगेच मिळणार नाहीयेत. It may take some time. थोडा वेळ लागणार. How much time? किती लागणार? Again, trust factor. परत मग विश्वासाचा घटक तिथे आला. The moment you say how much time, there is a trust question. ज्या क्षणाला तुम्ही असं म्हणता ना की किती वेळ लागणार म्हणजे झालं. विश्वासाचा घटक परत तिथे आला प्रश्नावर. So trusting God for me boils down to this. तर माझ्यासाठी देवाचा विश्वास म्हणजे ही गोष्ट आहे Do we or do we not hold on to the promises of God? की आपण देवाच्या अभिवचनांना धरून राहतोय की धरून राहत नाहीये. Do we believe that what God has written in the Bible will come to pass? बिलीवर लोकांनो, आपला विश्वास आहे का हो देवाने वचनाचे लिहिलंय ते घडणार आहे. Especially when we are going through difficult times. खास करून जेव्हा आपण अडचणीतून जात असतो त्याला आपला विश्वास आहे की देवाने जे लिहिलंय ते घडणार आहे. It is going to come to pass. घडणारच आहे. ते देवाने लिहिलंय. It does take time and experience to वेळ really लागतो. understand how trust works. वेळ लागतो. अनुभव सुद्धा घ्यावे लागतात की देवावरचा विश्वास काम कसा करतो हे समजून घ्यायला.
वेळ लागतो, अनुभव यावे लागतात. But Jesus always honored those people who trusted on him. पण येशूंनी नेहमी ज्या लोकांनी येशूंवर विश्वास ठेवला त्यांचा मान केला. Yes. You know that Gentile mother तुम्हाला माहितीये ती परराष्ट्रीय आई whose little daughter was demon possessed. तिच्या लहान मुलीला सैतान लागला होता. She followed after Jesus. ती येशूंच्या मागे मागे आली. Please heal my daughter. प्लीज 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 माझ्या मुलीला बरं करा म्हणाली. Jesus did not answer her. येशूंनी एका शब्दाने त्या बाईला उत्तर दिलं He नाही. kept on avoiding her. आणि येशू त्या बाईला टाळत राहिले इनवे. Kept on walking आणि forward. पुढे 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 चालत राहिले. And that is how you will feel at times. अशा रीतीनं कधी कधी तुला पण वाटेल, त्या बाईला तेव्हा कसं वाटलं असेल तसं तुलाही कधी कधी वाटेल की मी इथं मागते आणि येशू पुढे चालले. I mean, is he not hearing me? मग येशू माझा ऐकत नाही का रे? But she still followed Jesus. तरी ती बाई गेली ना येशूंच्या मागे Please heal my daughter. आणि म्हणाली ना परत परत माझ्या मुलीला बरं करा, माझ्या मुलीला बरं करा. Bible says Jesus did not answer. बायबल म्हणतं येशूंनी तिला उत्तरच दिलं नाही. That आपण is- असलो तर आपल्या इगोवरच येतं सगळं. That is इतना बोल राहू सुन नाही रे. That is disrespectful. आणि हे आदर मिळाल्यासारखं नाही ना, हे अनादर आहे. And हा when, अनादर आहे. and when he did answer her, आणि मग जेव्हा येशूंनी तिला उत्तर दिलं, it was not according to what she desired. काय दिलं? तिची इच्छा होती तसं नाही दिलं. Say, you are asking for tomatoes, he is giving हो you ना. potatoes. तू टोमॅटो मागितले, येशूंनी बटाटा दिला. I mean, it can happen. असं होऊ शकतं. मैंने मांगा क्या, प्रभु दे रहा है क्या? प्रभु है वो, उसको से- सब समझता है. Sometimes कधी कधी you ask for tomatoes, he gives you potatoes. तू टमाटे मागतो तो बटाटे देतो. Why is this, Lord? असं का? I want to give you potatoes. मला द्यायचे तुला बटाटे? No, but I wanted to make tomato bhaji नाही, today. मला टमाट्याची चटणी करायची होती Make आज. potato bhaji today. बटाट्याची कर ना. Because कारण I know मला माहित आहे this tomato has got some ingredient in it which is going to be spoil your, या which is going to टोमॅटो spoil your मध्ये life. काहीतरी अशी गोष्ट आहे की जी तुला बिघडवणार आहे, म्हणून मी तुला टमाटा देणार नाही. बटाटा खायचं तर खा. Say, you have to say, तुम्ही ओढायचं not my will, अशा वेळेला माझी इच्छा नाही, let your will be done. तुझीच इच्छा पूर्ण हो. नो टमाटा, नो टमाटा, टुडे बटाटा. What God gives, sometimes we have to take it because it may not be tasty, but it is helpful for your stomach. कधी कधी जे देव देतो ना ते गपगुमान घ्यायचं असतं. जरी ते चवीला चांगलं नसेल तरी आरोग्याला फार चांगलं आहे. All tasty items are not good for your health. सगळ्या चवदार गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नसतात, पण कारलं असतं. Say, Jesus opened his mouth, येशूंनी आपलं मुख उघडलं and what did he say? आणि बाईला काय उत्तर दिलं? I am not sent to anyone but to the house of Israel. मला फक्त इस्रायली घराण्यासाठी पाठवलेलं आहे. But I am asking you for the healing of my daughter. नाही नाही, पण गुरुदेव मी तुम्हाला माझ्या मुलीचं आरोग्य मागतीये And you are saying I am not sent to people, आणि तुम्ही मला असं काय उत्तर other देताय people but to की Israel. दुसऱ्या कुणासाठी मला नाही पाठवलेलं, फक्त इस्रायलसाठी पाठवलंय. But she didn't give up. पण तिने नाही हार मानली. What did she do? तिने काय She केलं? worshipped Jesus. तिनं येशूंची आराधनाच केली. She believed Jesus could do it. विश्वास ठेवला की येशू हे करू शकतात. Please, Lord. प्लीज प्रभू प्लीज. Then Jesus again opened his mouth मग येशूनी परत आपलं मुख उघडलं and he said, आणि येशू तिला म्हणाले, oh, Jesus is speaking now. येशू बोलायला लागले And बरं now का he आता. will help me. मग आता तिला असं वाटलं असणार आहे की येशू मला आता मदत Now करणार. he will say, go. येशू म्हणतील आता जा Your daughter is healed. जा बेटा जा, तुझी पोरगी झाली बरी बेटा जा. But Jesus said, नाही, येशू बोलले I cannot take children's bread and give it to dogs. मुलांची भाकर घेऊन कुत्र्यांना नाही देता येणार. Finished. झालं. म्हणजे आपल्यासारख्या बाजीरावांच्या तर फारच इगोवर आलं असतं. What your prayer is, what answer you are receiving. बाईची प्रार्थना काय, बाईला उत्तर मिळतात काय? से- हा, पण बाई नाही हटली. But she said, no, बाई म्हणाली ठीक आहे ना, I कुत्र will trust him. मी कुत्र तर कुत्र, मी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे. She said, even the dogs can eat the crumbs that fall from the master's table. ती म्हणाली गुरुदेव, पण कुत्र्यांना सुद्धा मालकाच्या टेबलावर न पडलेला चुरा तर खायला मिळतो ना. You are talking on the language of bread. I will also answer in the language of bread. तुम्ही भाकरीच्या आणि ब्रेडच्या भाषेत बोलताय सर, मी पण त्या ब्रेडच्या भाषेत उत्तर देते. पाळीव कुत्र्यांना टेबलावरचं पडलेलं तरी मिळतं की नाही. You are speaking in parable. I will answer in parable. तुम्ही मला दाखल्यात सांगताय, मी तुम्हाला दाखल्यात सांगते But सर. I will not leave you. पण मी नाही तुम्हाला सोडणार. I trust in you. माझा तुमच्यावर विश्वास आहे. Praise God. काय त्या बाईचा विश्वास म्हणायचा. And पण त्यात नम्रताही लागते. she said, ती म्हणाली you keep the loaf for your children. तुम्ही भाकर ठेवा तुमच्या मुलांसाठी सर, आपला काही वाद नाही.
but for me give me crumbs. मला चुरा द्या ना सर, चुरा. Jesus said, येशू बोलले, oh woman, अरे भाई, great is your faith. तुझा विश्वास किती महान आहे. That means your personal trust and confidence on me and in my power is great. याचा अर्थ तुझा व्यक्तिगत विश्वास माझ्यावरचा, माझ्या सामर्थ्यावरचा महान आहे. So it will be done as you wish. तर तुला पाहिजे तसं होणार आहे. जा. Because कारण I appreciate your trust मी factor. कौतुक करतो तुझ्या विश्वासाचं. And शाबास. her daughter was healed that same moment. आणि त्या बाईची मुलगी त्या क्षणाला बरी झाली. असे विश्वास पाहिजे. Trust factor. असे विश्वास पाहिजे, न ढळणारे, न हलणारे. Or like the two blind men नाही तर ते दोन आंधळे, who followed behind Jesus. ते दोघं आंधळे येशूंच्या मागे चालले. Wherever Jesus was going, they followed him. जिथे येशू गेले तिथे ते गेले. How difficult it is for a blind man to follow somebody. आंधळ्या माणसाला एखाद्याच्या मागे जाणं किती अवघड असतं ना, त्याला दिसत नाहीये. But see, पण बघा, तरी he still followed. तरी They गेले, still followed. तरी ते दोघं गेले येशूंच्या मागे. Jesus entered a house. मग येशू एका घरात गेले. They also entered that हे house. दोघंही त्या घरात गेले की किधर है, इधर गए, चलो हम भी जा रहे. Jesus said, येशू म्हणाले, do you believe काय तुमचा विश्वास आहे का that I am able to do this? की मला हे करायला येणार आहे? First tell me. पहिलं मला हे सांगा, तुमचा विश्वास आहे की मला हे करता येणार आहे? Say, that is, do you trust on me? म्हणजे काय, सरळ सोट प्रश्न, तुमचा माझ्यावर विश्वास आहे का सांगा. They said, yes, Lord. तर ते म्हणाले लगेच, हो प्रभू. Jesus said, if that is the kind of trust you have, येशू म्हणाले, अशा पद्धतीचा जर तुमचा विश्वास आहे I will touch your eyes तर मी तुमच्या डोळ्यांना स्पर्श करीन. according to your faith, आणि तुमच्या विश्वासानुरूप, according to your trust and confidence in me, माझ्यावर तुमचा जो विश्वास आहे त्यानुरूप, according to your confidence in my ability and my power, माझ्या क्षमतेवर आणि माझ्या सामर्थ्यावरती जो तुमचा विश्वास आहे तदनुरूप it will be done unto you. तुमचं होणार. Let's see whether your trust factor works, बघू तुमचा विश्वास काम करतो का whether नाही. it is real or false. तुमचा विश्वास खरा आहे का खोटा आहे बघू. They were healed. ते बरे झाले. That shows their trust was true. याचा अर्थ त्यांचा विश्वास खरा होता. कारण प्रभूने सांगितलं, तुमच्या विश्वासानुरूप तुम्हाला मिळो. विश्वास नसता तर दोघांना डोळे मिळालेच नसते, पण मिळाले. Are you getting me? कळतंय का? I too was tested many times, माझी पण पारख अनेक वेळेला झाली बेटा, but God pulled through for me. पण देव नेहमी माझ्यासाठी आला, प्रगट झाला. Amen. आमेन. He has done so many times. अनेक वेळा देवाने हे कार्य माझ्या जीवनात केलंय. Up till the recent times, He has अगदी pulled us out. अगदी आतापर्यंत सुद्धा देवाने आम्हाला बाहेर काढलंय. Amen. ये रोज का बॅटल आहे बेटा. And today, आणि आज I feel a lot more certain of God's existence and His love and power than I ever did before. आणि आज तो होता होता माझा देवावरचा विश्वास, देव अस्तित्वात आहे, देव सामर्थ्यवान आहे, देव चमत्कार करतो, देव आरोग्य देतो, या सगळ्या गोष्टींवरचा विश्वास माझा होता होता आज तर असा दणकट झालाय ना. Experiences through trials builds up more faith in you. त्रासांमधून आलेल्या future. अनुभवातून, त्रासांमधून जाऊन मग जे अनुभव येतात त्या अनुभवातून आपला विश्वास येशूंवरचा अजून दणकट होतो. Every problem later on starts becoming smaller and smaller and smaller. आणि मागाहून मग जी काही समस्या किंवा त्रास येतात ना, ते छोटे छोटे वाटतात की ऐसा तो बहुत बार हो गया, कुछ नहीं होता, प्रभु है अपने See, साथ. as your faith rises, जसा विश्वास वाढतो ना, the mountain becomes a molehill. तसं मग डोंगर लहान लहान होतात. विश्वास वाढला की डोंगर मोहरीच्या दाण्या एवढा दिसतो. Amen. विश्वास नसला की ते एवढूचे डोंगर हिमालय वाटतात. Are you getting me? कळतंय का? And it's these trying circumstances आणि असल्या कसोटीच्या वेळेतच where our trust factor really grows. आपला विश्वास वाढतो. जरा अडी अडचणीतनं गेलो, जरा खस्ता खाल्ल्या, ठेचा लागल्या, चिमटे बसले की देव बाप्पा आपोआप तोंडात येतं. So for me, trust in God तर माझ्यासाठी देवावरचा विश्वास is the same thing as applied where faith is. जिथं विश्वास वापरला जातो ना, तेच आहे. Almost like faith. म्हणजे विश्वासा समानच. Amen. देव म्हणजे विश्वास. People have many legitimate reasons why they cannot trust on God anymore. अर्थातच लोक हुशार आहेत. लोकांकडे अनेक कायदेशीर कारणं असतात की देवावरती मी विश्वास ठेवणार नाही, यामुळे नाही, त्यामुळे नाही, त्यामुळे नाही. But God is never at fault. पण देव कधी चुकत नाही. Certain things He may not give you. काही गोष्टी देव कदाचित तुला देणार नाही, But every prayer is answered. पण प्रत्येक प्रार्थनेला उत्तर जरूर मिळतं. But every prayer is not answered with a yes. पण प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर हो येईल असं काही सांगत नाही. तो नाही पण म्हणेल. Say. तुझ्यात घ्यायची ताकद आहे For कसा? us, a prayer answering God is a God who always says yes. पण आपलं कसं असतं, प्रार्थनेला उत्तर देणारा देव म्हणजे त्याने नेहमी होच म्हटलं पाहिजे, होच म्हटलं If पाहिजे. He says no, He has not answered my तो prayer. जर मला नाही म्हणतोय तर याचा अर्थ त्याने माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलं नाही. No, He answered you. नाही, त्याने उत्तर दिलं, तो नाही म्हणाला.
He told you no. तो नाही म्हणाला तुला, Or wait. किंवा तो तुला म्हणाला थांब, जरा give वाट me बघ, time. जरा वाट बघ, जरा थांब, मला वेळ दे. Amen. पण नाही, आपल्याला खड्ड्यात पडायचे शोक खूप ना. God cannot be untrustworthy. बघा, देव कधीही विश्वासघात करणारा देव नाहीये. Because Jesus said, कारण येशू बोलले, heaven and earth shall pass away. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, My word given will never pass away. मी दिलेलं वचन कधी नाहीसं होणार नाही. येशू बोललेले आहेत. Though trust is hard to trust, जरी विश्वासावर विश्वास ठेवणं अवघड आहे, because you cannot see what God is doing. कारण देव जे करतोय ते आपल्याला दिसत नाही ना. Amen. आमेन. What we see, we wholeheartedly trust. आणि जे का आपल्याला दिसतं त्याच्यावर आपला अगदी मनोभावे विश्वास असतो का, कारण डोळ्याने दिसतंय. देवाच्या गोष्टी दिसत नाहीत म्हणून विश्वास हा धरतो. So we don't know when He is doing, what He is doing. आणि गोष्टी दिसत नाहीत म्हणून आपल्याला पडद्यामागचं काम कळत नाही ना, की देव काय करतोय, सध्याला काय चालतंय. नाही नाही, अपडेट काय, तुला काय करायचं अपडेट. Sometimes कधी कधी we say, I don't know what my son is doing. कधी कधी आपण म्हणतो ना, माहित नाही माझा मुलगा काय What करतो, he is doing in that room. माहित नाही माझा मुलगा त्या Maybe he खोलीत is आहे. studying, poor fellow. Maybe he is विचारा, praying. Maybe he is विचारा, reading the word. विचारा, सारखं काय तुला माहित पडलं पाहिजे तुझा मुलगा काय करतोय. खोलीमध्ये बसून कदाचित बायबल वाचत असेल, नाही तर अभ्यास करत असेल. Amen. तुला काय सारखे मिनिटाचे अपडेट पाहिजे. So we want every minute हो, update. पण आपलं असं असतं, मला मिनिटाचा अपडेट पाहिजे. Amen. वो आयफोन देता ना, अपडेट अपडेट असं आयुष्याचे सारखे अपडेट पोरापोरींचे Because करायचे. our humanity is such का आपल्यातली मानवताच अशी आहे, that we want to know what's happening next. आपल्याला नेहमी कळायला हवं असतं पुढे काय, पुढे काय. अरे Please काय give me नाही, the update. मला अपडेट द्या, काय Please झालं, give me the update. क्या अपडेट है. चर्च का क्या अपडेट है. चर्च का अपडेट है जीसस आया है. Praise God. आमेन. What's happening next? नाही पुढे काय, How much we have reached? कुठपर्यंत झालं, Where we are today? कुठपर्यंत आलो आपण, फार स्वर्गात पोहोचलो आपण. तुम्ही शांत व्हा. I mean, we want to get insight of where God is leading us. पण नाही, आपल्याला सगळं माहित पडलं पाहिजे ना, की देव मला कुठं नेतोय. नाही पण देवाचं चाललंय काय, तुला काय करायचंय. But to walk with Him is to walk confidently in the face of uncertainty. पण देवाच्या सोबत चालणं म्हणजे गोष्टी जरी अनिश्चित असल्या ना, तरी सुद्धा ठाम विश्वास ठेवून चालायचं, की मला माहिती माझा देव माझ्या सोबत आहे. And that's why we must stand firm in our faith. आणि म्हणून विश्वासात आपण अगदी पक्क उभं राहिलं पाहिजे. Because कारण when questions arise, प्रश्न जेव्हा आयुष्यात उभे it राहतात, is faith and trust that will fortify you. आयुष्यात जेव्हा प्रश्न उभे राहतात ना, तेव्हा तो विश्वासच तुझी नैया पार नेणार आहे. So don't be moved तर हलू नका. when you can't find the answers you're जेव्हा looking तुम्हाला for. उत्तरं मिळत नसतात, जी उत्तरं हवी आहेत ती मिळत नसतात, तेव्हा हादरू नका. In that precious moment, त्या मौल्यवान वेळेत trust Him beyond knowing. विश्वास ठेवा. जरी कळत नसेल आपल्याला तरी विश्वास ठेवा. Trust Him beyond knowing. अगदी मला समजत नाहीये देव काय करतोय, तरी विश्वास ठेवायचा. So you have to say, म्हणायचं, I don't know what you are doing, मला माहित नाही देव बाप्पा तू काय करतोय, but I trust you are doing something. पण माझा विश्वास आहे तू काहीतरी नक्की करतोय And everything will work out together for my good. आणि सगळं माझ्या चांगल्याकडे होणार आहे. See, Amen. you may feel nothing is moving forward. तुम्हाला असं वाटत असेल, अरे काहीच होत नाहीये, काहीच होत नाहीये. Because we are so used to understand certain things. का आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायची सवय लागलेली असते. See, when we see something, we say, yes, it's happening. काही बघितल्यानंतरच आपल्याला कळतं, होतंय बरं का, होतंय, गाडी सुरू झाली बरं का, See, like- त्यांनी स्टार्टर मारलं, गाडी Yes. पुढे गेली. Like, when we send somebody out, जर समजा आपण कुणाला बाहेर you पाठवलं, send your son out to buy bread. समजा तुम्ही तुमच्या मुलाला ब्रेड घ्यायला पाठवलं, You're waiting, he's gone or not. मग तुम्ही वाट बघता, गेला की नाही. अरे आता स्कूटरचा आवाज आला हा ना. ना, Oh, I trust and he's gone. माझा विश्वास आहे गेलाच असेल. See? And then मग you give your daughter to go and buy something. समजा मुलीला तुम्ही सांगितलं की जा जाऊन घेऊन ये काहीतरी, We say, गेली का? गेली की नाही. You know how they are. कसं असतं ना, They are like Gehazi, गेहाजी सारखे. stopping along the way and then finally going to the destination. कारण ही पोरं टोरं पण रस्त्यामध्ये घ्यायची फेहाजी आण्या बन्या सुन्या मन्या चण्या जे भेटतात त्यांना भेटत जातात ना. तर ब्रेड आणायला गेलेले पार असं वाटतं का मठ्ठण आणायला गेला होता See, का काय, and so एक पाव आणायला पाठवलं होतं तुला, पाव. the mother says, मग आई म्हणते, has he gone? Has she gone? गेली का नाही. And then you heard the door bang. मग आपण म्हणतो अरे पण दार वाजलं, गेलीच म्हणजे ना. गेली ती. गेलीच असं. So, हे- we are so आहे. used to with that kind of life. सवय लागलेली असते आपल्याला त्या जीवन पद्धतीत. दार अगदी I खणखण want to वाजलंय. hear मला the माहिती sound गेले. of the scooter, then I will know my husband is gone. नाही, मला स्कूटरचा आवाज आला पाहिजे, मग मला कळतं माझा नवरा गेला. I want to hear the sound of the door closed, then I will know my son, in fact, has really gone out. दार असं धाडकडनं वाजलं पाहिजे, मग मला कळणार की माझा मुलगा गेला. आता सांगितलंय म्हणजे जाणारच आहे ना. Amen. पण नाही, When they
close the door, I know now my children have gone to school. ते दार वाजलं की मग मला कळतं माझी मुलं शाळेत गेली. अहो, So- जाणारच होती So ती. we are used to knowing things really working by the responses we get or we hear. पण आपल्याला सवय हे सवयीचे परिणाम असतात की मला कळलं पाहिजे, मला दिसलं पाहिजे, मला समजलं पाहिजे. But when it is God, there won't be any sound of door closing. पण देवाचा प्रश्न आला ना तर देवाकडनं होताना असं दार वाजल्याचा आवाज पण येणार नाही. When it is God, you will not hear the sound of the scooter. ते म्हणलं की स्कूटरीचा आवाज येणार नाही. It will be silent work. एकदम शांत काम असणार आहे ते. And we are all troubled. आणि तुला त्रास Oh, what नुसता is त्रास, happening? नुसता जीव वर खाली God काय is चाललंय, asleep. काय चाललंय, देव झोपला का काय, देव झोपला, देव काय तू आहे सारखा See, झोपायला. there won't be any responses also. काही प्रतिसाद येणार नाहीये देव काम करत असताना. शांत काम सुरू असणार आहे. And that puts us off. आणि त्यातनं आपल्याला परत आणि टेन्शन येतं. Amen. But that is more real because God is working. When But there they- is silence, there is God working. पण जेव्हा शांतता असते ना ती जास्त खरी असते कारण त्या शांततेत देव काम करत असतो. तू जीव जरा आदिरवा नको So करू. whether you hear the sound or not, तुला आवाज आले न आले, whether you see things working on your behalf or तुझ्या not, वतीनं गोष्टी घडताना तुला दिसो न दिसो, you need to believe. तू विश्वास ठेवायचा. It is trusting God. देवावर विश्वास ठेवणं की देवाच्या हातात आपण गोष्ट दिलेली आहे, देव काम करत आहे. Jesus said, येशू म्हणाले, Thomas, because you have seen, you believe me. थोमा तू बघितलं म्हणून विश्वास ठेवला, Because you have touched my side, you believe me. कारण तू मला हात लावला आणि म्हणून तुझा विश्वास बसला. Blessed are those who have not seen me, जे न बघताही विश्वास ठेवतात ते आशीर्वादित आहेत. yet they believe on me. जे मला न बघता विश्वास ठेवतात ते आशीर्वादित आहेत. Say, they are more blessed, he ते said. जास्त आशीर्वादित You आहेत. are more blessed than Saint Thomas. तुम्ही संत थोमापेक्षा जास्त आशीर्वादित आहात कारण न दिसताही तुम्ही विश्वास ठेवताय. काम चालू आहे. Amen. आमेन. वर्क इज इन प्रोग्रेस. काम चालू आहे And while you are waiting, आणि तुम्ही वाट पाहताना people will throw things at you. लोक तुमच्यावरती गोष्टी फेकतील. लोक आहे Nothing is शेवटी. happening in your life. लोक बोलणार. एक तर लोकांना बोलायलाच फार आवडतं. And काय काही होतच नाहीये तुमच्या जीवनात. People will give lots of opinions to लोक आपली you. मतं मांडणार. मागितली नाही तरी सुद्धा लोक येऊन मतं देतात. Amen. ना ऐसा कैसा ना वैसा कैसा. And some people will give you confidence also. काही लोक तुम्हाला विश्वास पण देतील. Just like that, they have to say something. काहीतरी बोलायचं असतं म्हणून बोलतात. They don't mean it. काय अर्थ नसतो पण बोलतात. We wish you well. नाही नाही आमची इच्छाच आहे तुमचं चांगलं व्हावं बरं का. हो का. मग तिकडे गेल्यानंतर राहू दे ना, मरू दे ना, हो, आपलं असं. काय करायचं. म्हणून मी म्हटले हो का. हा कळलं आम्हाला. See? Watch out for people लोकांकडे जरा सांभाळून. who will raise up even palm leaves and say, Hosanna, Hosanna, Hosanna. लोकांकडनं सांभाळूनच राहा. काही लोक अगदी झावळ्यावर करून होजाना 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 ओरडतील. They will remove their coat also and put it down for you to walk on it. स्वतःचा कोट काढून पण खाली टाकतील की नाही तुम्ही ह्याच्यावरनं चाला. Don't be too impressed. फार त्याची छाप पाडून घेऊन असं एकदम भकायचं नाही. Don't be too impressed with the palm leaves. आणि त्या झावळ्यांना बघून तुम्ही फार अशी स्वतःवरती छाप पाडून घेऊ नका. Don't be too impressed with the coat they throw at your feet. आणि जो कोट काढून त्यांनी खाली फेकला तुमच्यासाठी चालायला एवढं इम्प्रेस व्हायची गरज नाही. Don't be too impressed with the people who bring their donkeys and make you to sit on it. जी लोक आपली गाढवा आणून त्या गाढवावर तुम्हाला बसवतात त्यांच्यावरनं पण फार इम्प्रेस व्हायचं नाही. Because it won't take time for them to call out, crucify him. कारण की त्यांना वेळ नाही लागणार आहे. ओजाना ओजाना म्हणणारे उद्या म्हणतील याला ठार मारा ना. फिर किधर गया ओजाना. आज बोल रहा है ठार मारा ना. Are you getting me? कळतंय का. शेवटी लोक आहेत बेटा. हे असंच असतं. So don't be too much bothered about तर them ते सगळं also. मनावर घ्यायचं नसतं. लोकांनी बोललेलं सगळं मनावर घ्यायचं नसतं. मी काय म्हणते बायबल मध्ये लिहिलेलं मनावर घ्या. Trust in God. देवावर विश्वास ठेवा. Say to God, देवाला सांगा though he slay me, yet I will trust you. तू जरी मला ठार मारलं तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे. Say. इयो. And God will not slay you. आणि देव नाही तुला ठार मारणार. You cannot tell that to the people. तुम्ही लोकांना असं म्हणून नाही चालत. Though you slay me, I will trust on you. He will surely slay you. हो ना. लोकांना तुम्ही असं म्हणून चालणार नाही बरं का. तुम्ही जर तुमच्या दोस्तांना म्हटलात ना मी तुझ्यावरती विश्वास तरी ठेवणार आहे. तू मला ठार मारलं तरी सुद्धा तो तुला ठारच मारेल. असं काय बोलू नको लोकांसमोर. लोक तुला ठारच मारायला बसली आहेत. But when you say it to God, पण जर देवाला तू असं बोलला ना God will not kill you. देव तुला ठार नाही मारणार. He will say, देव म्हणणार I will help him. मी याला मदत करणार. I will bring Job 42 in his life. मी इयो 42 त्याच्या जीवनात खरं करणार. Amen. इयो 42वा अध्याय त्याच्या जीवनात मी आणणार. See, there are people असतात लोक who stake their very life in this word of God. या देवाच्या शब्दांवरती आपलं आयुष्य लावून देणारी पण लोक आहेत.
Yes, there are people, आहेत अशी ordinary लोकं. people, साधी माणसं देवाच्या शब्दावरती आयुष्य लावतात. surrounded by unbelief. अविश्वासाने सगळीकडे सभोवताली अविश्वास असतो, Yet, तरी their fire of trust is still burning. त्यांचा मात्र देवाच्या विश्वासाची आग अगदी जळती असते. They are like the thief on the cross. ते वधस्तंभावर लटकलेल्या चोरासारखे असतात. Let the Pharisees say anything. फरुशी काही बोलू दे, Let the त्यांच्या- Sadducees say anything. सदुकी काही बोलू दे, त्यांच्या जिभेला हाड नाही, Yet, तरी they say, ते म्हणतात, Lord, प्रभू remember me when you enter paradise. तू सुखलोकात जाशील तेव्हा माझी आठवण ठेव, Because I trust you. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. Say, असेही लोक असतात, Amen. वधस्तंभावर लटकलेल्या चोरासारखे. Because कारण though you will die, जरी तुम्ही मराल, I will trust on you because you will be resurrected and you will take me to heaven. जरी तुम्ही मराल तरी मी तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे, कारण तुम्ही पुनरुत्थित होणार आहात आणि तुम्ही मला स्वर्गात नेणार आहात. Yes. And in fact, Jesus died for us to save us. आणि उलट पक्षी येशू आपल्यासाठी मेलेच या कारणाने की आपल्याला तारण मिळावं. I will trust him. मी त्याच्यावर विश्वास Even though ठेवणार. the Pharisees don't trust him. जरी पुरुषांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तरी मी ठेवणार. I will trust him. मी त्याच्यावर Though the विश्वास ठेवणार. Sanhedrin group does not trust on him. सभागृहातल्या लोकांनी विश्वास ठेवला नाही तरी मी विश्वास ठेवणार. आय विल ट्रस्ट यू. You need to trust him even though you don't know what is going on in your life and how it will turn out also. जरी तुम्हाला कळत नसेल ना की माझ्या आयुष्यात सध्याला काय चाललंय, मला समजत नाही, पुढे काय होणार आहे याचा तर अजिबात पत्ता नाही, तरीही विश्वास ठेवायचा. Don't ever mistrust my Jesus. कधी माझ्या येशूवरती अविश्वास दाखवू नका. Even if you don't see a small fist of cloud in the sky, trust on जरी him. आकाशामध्ये तुम्हाला मुठभर मोठा असा ढग दिसला नाही तरी विश्वास ठेवायचा की पाऊस पडणार आहे. Yes. पाऊस पडणार आहे. तुला ढग Elisha दिसत नाही. said, अलिशा म्हणाला, go up to the mountain. अरे जा ना वर, You will see something. तुला काहीतरी बघायला You मिळेल. will see the showers of rain come. तुला तो वर्षाव होताना दिसेल. तू जात घरा. He ran there. He said, the sky is clear. तो गेला, म्हणाला नाही नाही आकाश निरभ्र आहे. No, go again, run. नाही परत जाऊन बघ, I'm praying here. मी इथे प्रार्थना करतो, तुझा. Second time he climbed the mountain, he saw nothing. दुसऱ्यांदा गेला डोंगरावर, त्याला काही नाही दिसलं. 7 times. 7 वेळेला. 7th time he came down. 7व्या वेळेला खाली आला. Did you see anything? काही दिसलं का रे? Nothing. काही नाही दिसलं. No, you must have seen something. नाही नाही काहीतरी दिसलं असेल ना रे. Nothing. नाही नाही काही नाही दिसलं. Nothing of importance. काही नाही एवढं काय No, महत्त्वाचं even नाही. the small thing is of नाही importance. नाही Tell me. छोटंसं दिसलं असलं तरी ते महत्वाचं आहे. काही दिसलं का सांग? Actually, I saw one small नाही, cloud नाही, there, actually so असा small. छोटासा ढग आलेला दिसला. How can that bring showers of त्या rain? छोट्याशा ढगातनं काय पाऊस पडणार? Elisha said, run! अलिशा म्हणाला पळ, It's going to rain heavy. फार मोठा पाऊस पडणार आहे. God's small proof also is enough. देवाचा छोटासा पुरावा पण पुरेसा असतो. छोटासा पुरावा जरी दिसला ना तरी तो बास आहे. God is saying, देव बोलतो, I want someone to trust me before knowing. माझी इच्छा आहे की कोणीतरी ना न जाणता विश्वास माझ्यावर ठेवायचा. की काही God जाणत is नाही. saying, देव बोलतो, I want someone to trust me when I make a U-turn. जेव्हा मी वळतो तेव्हाही कोणीतरी माझ्यावरती ठाम विश्वास ठेवावा. I want someone to trust me even when I don't come to them even after 4 days. 4 दिवसानंतर सुद्धा मी आलो नाही तरी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा. असे लोक मला पाहिजेत की 4 दिवस झाले प्रभू अजून आले नाहीत तरी माझा विश्वास आहे. I want someone to trust me like Job trusted me, who said, though he slay me, yet I will trust on him. योबाने जसा माझ्यावर विश्वास ठेवला की त्याने मला ठार मारलं तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे, असं म्हणणारी काही लोक मला विश्वासात हवी आहेत. I want someone to trust me माझी इच्छा आहे कोणीतरी माझ्यावर विश्वास when I ठेवावा. had something in mind different from what you had in your mind. की तुमच्या मनात जे काही आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं माझ्या मनात जर आहे They should still trust me. तरी त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. I want someone to trust me कोणीतरी माझ्यावर असा विश्वास ठेवावा when they thought की जेव्हा त्यांना असं वाटलं I was होतं going to do something their way, की त्यांना हवं त्या रीतीनं मी करणार आहे, but I did it my way. पण मी माझ्या रीतीनं केलं, Yet he should smile and तरी- accept it. तरी त्याने हसून जगावं आणि स्वीकारावं. That is the kind of trust I want. The असा Lord says. विश्वास प्रभू म्हणतो मला लोकांकडनं हवा आहे. I want someone to trust me कोणीतरी असा की ज्याचा माझ्यावर असा विश्वास असेल. when they thought that it will happen in their time, त्यांना असं वाटलं की त्यांच्या वेळेत होणार आहे, but I have done it in my time. पण मी माझ्या वेळेत करणार आहे. I will do it in my मी time. माझ्या वेळेत करणार आहे तरी विश्वास ठेवणारे जर कोणी आहेत तर ते म्हणतो ते मला पाहिजेत.
I want someone who will trust on me. असा कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवणारा, Even though the opinion of the world differs from mine, जरी जगाचं मत माझ्या मतापेक्षा वेगळं पडलं he will trust on me. तरी माझ्यावरती विश्वास ठेवणारे लोक पाहिजेत. विश्वासात हादरणारे नको. I want someone to trust me कोणीतरी असा जो माझ्यावर विश्वास ठेवेल. when I have disappointed them मी नाराज केलाय त्यांना, with their desires, त्यांची इच्छा मी दिली नाही त्यांना, yet they are trusting on me. तरी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. I want someone to trust on me असे कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवणारे, that what they ask, even if I don't give, they will trust on me. त्यांनी मला मागितलेलं जरी मी त्यांना दिलं नाही तरी माझ्यावर विश्वास ठेवणारे पाहिजेत. मागितलेलं सगळंच मिळायला पाहिजे असं नसतं. कधी जर देव म्हटला नाही देणार तरी हसत जगायचं असतं. I want someone who will trust on me, मला असा कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवणारा who पाहिजे will always say, जो नेहमी म्हणेल not my will, but let your will be done. माझी इच्छा नाही तुझी इच्छा पूर्ण कर. I want someone मला असा कोणीतरी हवाय who will trust on me, जो माझ्यावर विश्वास ठेवेल, though he may not see anything, जरी त्याला काही नाही दिसलं but yet he will believe on me. तरी भरोसा ठेवेल. असं पाहिजे. I want someone to trust on me, असा कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवणारा that he wants one thing, की त्याला हवंय एक्स, and I give him another thing, मी देतोय त्याला झेड, and then he takes it happily. पण तो आनंदाने घेतोय तरीही. असा पाहिजे. See, असं पाहिजे. that is the kind of trust God is looking for in the midst of the congregation. अशा पद्धतीच्या विश्वासाकडे देव लोकसमुदायामध्ये बघतोय. I असा want कोणाचा someone to विश्वास- trust on me, असा कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवणारा हवा. though he does not get anything, जरी त्याला काही नाही मिळालं yet he keeps on praising me. तरी तो माझी स्तुती करत राहतो, He keeps on worshiping तरी me. तो माझी आराधना He करत राहतो, keeps on doing kingdom work. आणि तरी माझ्या राज्याचं काम करत राहतो की कुछ मिले या ना मिले मेरे प्रभु की स्तुती हो. Married or unmarried, माझं लग्न हो न हो, having boyfriend or no मला boyfriend, मित्र मैत्रिणी असो नसो, having girlfriend or no मला girlfriend, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो नसो, having a big house or no माझं house, घर मोठं असो नसो किंवा घरच नसो, having own house or no own house, मला स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं असो, got mutual fund or not, माझ्याकडे म्युच्युअल SIP असो नसो, but they will keep on trusting me. देवाचा विश्वास ठेवणार. आयुष्य या गोष्टींवर घडत नाही. मेल्यावर कळेल कधी कधी कदाचित. आयुष्य या विश्वासावर बनतं. Whether they have a job or not, नोकरी असो नसो they will still keep praising me. तरी स्तुती करणार. Whether they get promotion or not, भरती मिळो न मिळो they will keep on praising तरी me. माझी स्तुती करणार. लोकांनी माझा उदो उदो करो न करो तरी स्तुती करणार. Whether they have a child or not, मला संतान हो न हो, लोक मला वांज म्हणो काही म्हणो, they will still keep on praising तरी me. माझी स्तुती करणार. That is the kind of trust God needs from the असा church. विश्वास चर्च मधून देवाला हवाय. इथं लहानसहान गोष्टी मिळाल्या नाही तर आपण मूड ऑफ करून बसतोय. Say, that means whether I grow upward or groundward or downward, याचा अर्थ माझी वर वाढ हो, खाली हो, साईडनी हो, I still trust on Him. माझा तरी देवावर विश्वास आहे. Amen. आमेन, आमेन, आमेन. Though I put on weight, I will trust on Him. जरी मी जाड झाले, माझं वजन वाढलं तरी मी देवावर विश्वास ठेवीन. Though I become very thin, I will trust on Him. जरी मी फार बारीक झाले तरी मी देवावर विश्वास ठेवीन. Though I may lose my hair, I will trust on Him. जरी माझे केस गळायला लागले तरी मी देवावर विश्वास ठेवीन. Praise God. पांढरे व्हायला लागले तरी विश्वास ठेवीन. मुकुट आहे तो माझा. Even if there are only 3 old ladies in the church, as a pastor, I have to trust on Him. चर्च मध्ये माझा ऐकायला 3 म्हाताऱ्या बायका जरी येऊन बसल्या 2 दाताच्या तरी याचा पास्टर मी विश्वास ठेवीन. That God will do it. देव करणार. Say, कळलं का? because we 3 will still praise God. कारण त्या 3 म्हाताऱ्या बायका तरी देवाची स्तुती करणार. And Jesus said, where 2 or 3 are gathered in my name, there am I in the midst आणि of बास you. आहेत ना 3. येशू म्हणले ना, जिथे दोघे किंवा तिघे, जिथे 20,000 30,000 किंवा 3 लाख असं नाही, जिथे दोघं किंवा तिघ माझ्या नावात जमतात तिथे मी आहे. आणि 3 म्हातारे आल्या, बस हो गया, जीसस आ गए. If the church is empty also, I will praise आणि God. चर्च रिकामा असलं तरी मी स्तुती करणार. If the church is full also, I will praise चर्च God. भरलेलं असलं तरी मी स्तुती करणार. It's not about money. पैशाचं It's not नाही रे. about position. पदाचं It's नाही. not about name. नावाचं नाही. It's not what I got, what I didn't get. मला काय मिळालं आणि मला नाही मिळालं त्याचं नाही. I will keep on trusting on Him. मी देवाचा विश्वास कायम ठेवणार. Whether I get it here or not, मला इथं मिळो न मिळो, in heaven He will supplement it with something greater. स्वर्गात मला काहीतरी मोठं प्रतिफळ तो देईल. Something greater. काहीतरी मोठं प्रतिफळ तो मला What I स्वर्गात missed देईल. here, I will get there. जे माझ्याकडनं इथे राहून गेलं ते मला तिथे मिळेल. मेरा ऊपर का माल बडा है. What I missed here, I will get it in heaven. जे इथे माझ्याकडनं राहून गेलेलं आहे ते मला स्वर्गात मिळणार आहे. मेरा महल बनला ऊपर.
इधर के घर से बहुत बड़ा है. Because God will say, कारण देव म्हणेल, you have trusted me without knowing me. तू माझ्यावरती तू मला जाणत नाहीयेस, न जाणताही विश्वास ठेवला. You म्हणजे know me little. तू थोडं जाणतोय मला आणि मी कसं काम करतोय तुला माहित नाहीये, तरी How I सुद्धा work you don't तुला know. माहित नाही माझं काम कसं आहे, तरी तू माझ्यावर विश्वास ठेवतो, Yet you are trusting on me. तरी तू माझ्यावर भरोसा ठेवतोय. तू डिस्टिंक्शन में पास हो गया. ते सोडा डिस्टिंक्शन तुम्ही विद्यापीठातलं, हे What we पाहिजे know, पहिलं. we don't know anything. आपल्याला काय येतं रे, काय येत नाही आपल्याला. And सारख्या what we know, काय माहिती आपल्या सारख्या चुका करणारी आपण माणसं. whether we go out from our home, whether we will return back in the evening also we don't know. काय माहिती आपल्याला सकाळी घरातनं बाहेर पडलेलो संध्याकाळी घरात परत पोहोचणार आहे का नाही पोहोचणार आहे, माहितीये तुला. Whether we are eating food together will be the last meal also we don't know. आज आपण एकत्र जेवणार आहोत ते शेवटचं असणार आहे का, हे तरी माहितीये का. We don't even know whether whether the kids will go to school and complete their education. Who आपली knows? मुलं शाळेमध्ये जाऊन शालेय शिक्षण पूर्ण करणार आहेत की नाही तेही आपल्याला माहिती नाही. मग बड्या कशाच्या मारायच्या, Nothing we know. काहीच माहित नाही We have आपल्याला. to trust God for our children. देवावर विश्वास ठेवा आपल्या मुलांसाठी. God will take care of them. देव त्यांना सांभाळ. डोंट एव्हर लूज होप ऑन युअर किड्स. Amen. देव त्यांना सांभाळेल. You don't even know whether they are blowing up your hard-earned money. तुम्हाला काय माहितीये तुमचा एवढा मेहनतीनं मिळवलेला पैसा ते फुंकतायत, What you know? उडवतायत. You are काय giving माहितीये? money for the tuition, they go it and spend it on party. What do you know? तुम्ही ट्युशनला समजा त्याला पैसे दिले, त्यांनी जाऊन पार्टी केली, तुला काय माहित आहे का. What you have to do then? मग काय करायचं तू. Trust in God. देवावर विश्वास ठेवायचा. सगळीकडे त्याच्या मागे 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 जाऊ शकतो का, Can you do that? असं करू शकतो का. I mean, we are limited people. अरे आपण मर्यादित माणसं आहे, मर्यादा आहे आपल्याला. You don't even know आपल्याला काय माहित whether the son and daughter are they using up all that money. मुलगा मुलगी तो सगळा पैसा वापरतायत, काय करतायत काय माहित आहे, कोणाला I काय have माहित known नाही. it. I have seen it. मी पाहिलंय हे सगळं माझ्या आयुष्यात. Some of the children take money for tuition and then they blow it up with cigarette. काही मुलं ट्युशन साठी म्हणून पैसे नेतात आणि बिड्या फुकून येतात बाहेर. Say, you don't know. काय माहिती तुला. But we trust in God. तो आपला देवावर विश्वास आहे. We trust in God. आपला देवावर विश्वास आहे. दणकड आमेन म्हणा जर गरज आहे. You don't know when they take your scooter out of the parking lot. काय तुला माहितीये रात्रीची पार्किंग मधून त्यांनी स्कूटर तुझी बाहेर काढली आणि फिरून आला. What you know? काय कळणार आहे, तू झोपला होता. Yes. कळणार आहे का, तथ्य आहे ना. मग You देव don't know लागतो what ना. plans they have in their minds with their friends. बच्चों के दिमाग में दोस्तों के साथ क्या चल रहा है तुझे क्या मालूम है. What you know? तुला काय माहित You आहे. are in the kitchen, you are cooking हो तू किचन मध्ये चिकन मटन भरते बस for them त्यांच्यासाठीच. and they are eaten with their friends outside. आणि त्यांनी What you know? बाहेर दोस्तांबरोबर खाऊन पण घेतलं आणि तू स्वयंपाकघरात होती त्यांना मटन चिकन करत. You're calling up your daughter from the phone at home. तू घरून मुलीला फोन करते, Where are you? कुठे बेटा. You cannot see where they are. दिसत तर नाही You ना. have to believe what they say. विश्वासच ठेवायचा. जे काही सांगतात त्याच्यावरती. मी इथे इथं आहे, फोनवर दिसतंय का, अजून तशी टेक्नॉलॉजी आली नाही. You don't know. काय माहिती But you have आपल्याला. to believe विश्वास ठेवायचा. म्हणतात and तिथे. trust in God. देवावर विश्वास ठेवायचा. आहे मी इथं, असतील तिथं. प्रभूवर विश्वास ठेवा. Say, मी काय म्हणतो बेटा, प्रभू लागतो. say. Many things we cannot involve ourselves into. बऱ्याच गोष्टींमध्ये आपण नाही स्वतःला गुंतवू शकत. आपल्यात ती कुवतच नाहीये. Where, how long will you be looking out for things? किती दिवस असं गोष्टींच्या मागे बघत राहणार आहे. आला का, गेला का, दार वाजलं का, स्कूटर आली का, Where is gone? कुठे When will गेला, come? What कधी he will गेला, do? What कधी he is येणार, doing? With whom काय he is करतोय, sitting? With whom he कुणाबरोबर is आहे, drinking? कुणाबरोबर बसलाय. अबे You बस. don't even know whether the friend that person has, whether that is a true friend or a हो. false friend. तुमच्या मुलांबरोबर त्यांचे जे मित्र आहेत ते खरे आहेत का खोटे आहेत तेही आपल्याला माहित नाही, पण त्यांचे मित्र आहेत. You don't know. काय माहिती आपल्याला. But praise God. पण देवाला धन्यवाद. God is taking care of them. देव त्यांना सांभाळतोय. God is speaking to them. देव त्यांच्याशी बोलतोय. God is protecting देव them. त्यांना सुरक्षित ठेवतोय. आपल्या प्रार्थना सुरू ठेवा. You have to keep on praying for them. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना कायम करत राहा. You have to keep on believing that God is with them. आणि विश्वास ठेवा की देव माझ्या मुलांसोबत आहे. Say, you don't even know काय माहिती what kind of suggestions and opinions their friends are giving to your children. काय माहिती आपल्याला आपल्या मुला मुलींना त्यांचे मित्र मैत्रिणी काय सल्ला मसलत करतात आणि ऍडवाइस देतात. आपल्याला काय पत्ता है. You don't know. काय माहिती आपल्याला. दोस्त लोग क्या बोल रहे हैं, उन लोग को ऐसा कर वैसा कर, अपने को क्या मालूम है. Are they trustworthy? We ते don't काय- know. त्यांचे ते मित्र विश्वास ठेवण्याजोगे आहेत का ते तरी आपल्याला कुठे माहितीये. They might tell you, ते कदाचित तुम्हाला म्हणतील if you are a young girl, तुम्ही जर तरुण मुलगी असाल don't get married. लग्न नको करू, That fellow is not proper. तो बरोबर नाहीये, त्याच्याशी लग्न नको करू, Just leave that fellow. त्याला सोड. Because का
is not proper. तो बरोबर Because नाही. this one left hers. कारण की सोडून दिलं ह्यानी. Because this girl, her friend, left her boyfriend. या मुलीनं तिच्या मित्राला सोडलं. And so now she wants you also to leave your boyfriend. मग तिची इच्छा की तुम्ही पण सोडावं. She does not want to get married to him now. She wants you also not to get married. म्हणजे with कसं him. तिचं लग्न त्याच्याशी झालं नाही, मग तिला असं वाटतं ह्यांचंही होऊ नये, त्यांचं जमलं नाही, माझं जमलं नाही, ह्यांचं पण जमता कामा नये. And so all that suggestions we take in. असे सगळे सल्ले आपण घेतो. Sometimes कधी कधी a married woman will tell you. एखादी A विवाहित married girl will tell you. एखादी विवाहित स्त्री किंवा मुलगी तुम्हाला सांगेल Don't get married to him. नका लग्न करू. And she is married. स्वतःच झालंय बरं का. खुद का शादी का लड्डू खा के हो गया, दूसरों को बोलने का See? शादी मत करो, होगा. What kind of friends you are sitting अरे with. कसल्या मित्रांबरोबर बसताय. And you have got so much of substance from the world. आणि त्या जगाकडनं एवढं सगळं तुमच्या डोक्यात येतंय. And then those substances, आणि त्या गोष्टी मग you pick up certain things त्यातनं to तुम्ही apply काही- it in your life, मग त्यातनं काही गोष्टी तुम्ही घेता आणि स्वतःच्या आयुष्यात लागू पाडायला जाता, which is so dangerous. ते एवढं धोकादायक आहे. And that's why म्हणून- the parents should give the substance of the word of God to your children. आई वडिलांनी आपल्या मुलाबाळांना देवाच्या शब्दातल्या गोष्टी द्यायच्या. Every day tell them from the word of रोज God. त्या मुलांना देवाच्या शब्दातनं सांगत राहायचं की And when they वचनात get the असं. substance from the word of आणि God, देवाच्या वचनातलं एकदा त्यांना मिळालं ना, then they will not take anybody's opinion. मग नाही ते कोणाचं मत घेणार. They will take the word of कारण त्यांना God. माहिती असतं वचनात असं लिहिलेलं आहे, आपण असंच करायचं. You can only give your children the word of God. तुम्ही तुमच्या मुलांना काही नाही देऊ शकत, फक्त देवाचं वचन देऊ शकता. Once they cross a certain age, एकदा तुमची मुलं मोठी झाली, वयात आली ना, they are responsible for their own lives and मग their failure. ते स्वतःच्या जीवनासाठी, अपयशासाठी, सगळ्यासाठी स्वतः जबाबदार आहेत. यू कॅनॉट कंट्रोल देम आफ्टर सर्टन एज. You cannot kill yourself and say their life will be made. स्वतःला ठार नको मारू. आणि ठार मारून असं नाही म्हणू शकत तू, नाही त्यांचं जीवन बनणारच, माझं मी म्हणतो तसं होणारच नाही. तुम्ही वचन त्यांना द्या. You are not God. देव करेल. देव तू नाहीये. देवाला देव Let ठेव, us देव not करेल. play God. देव देव खेळू नका. तू देव आहेस का? Say, देव त्यांना बघून घेईल, तू त्यांना वचन दे. Job's daily praying for his sons and daughters did not save them. इयोब रोज त्याच्या 10 मुला मुलींसाठी प्रार्थना करायचा, तरी मेले ते नाही वाचले. Were they saved? वाचले See, तारले. all that you can do is cover them with prayer. म्हणजे काय 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 करता येणार आहे तुम्हाला तुमच्या मुलांसाठी? नथिंग. फक्त प्रार्थना जीच महत्वाची आहे And trusting in God. आणि देवावरचा विश्वास. Job did it every day. योबाने रोज त्या 10 मुलांसाठी प्रार्थना केल्या. They were not small children ती काय छोटी बाळं नव्हती काही, having party every day. रोज पार्टी करणारी. Having party every day requires you to be an adult. ती छोटी बाळं नव्हती. रोज पार्टी करणारी मुलं म्हणजे मोठी आहेत, वयात आलेली मुलं आहेत. And the father and mother sitting here alone आणि आई बाप एकटे बसलेत घरात, because they were not staying with them. कारण ते त्यांच्या सोबत राहत पण नव्हते. They were having party with their friends. पोरं आपल्या मित्रांबरोबर पार्ट्या करतात. And why they will call old parents in म्हाताऱ्या आई that बापाला party कोण कशाला where बोलवते they are putting पार्टीला? all secular songs. म्हाताऱ्या आई बापाला त्या पार्टीत कोण कशाला बोलवेल जिथे ते जगी गाणी, पिक्चरची गाणी लावून नाचतायत, Say, हे की नाही? but the father was praying here. पण बाप प्रार्थना करायचा. Job was praying there every इयोब day. प्रार्थना करायचा रोज. But the sons and daughters were not bothered. पण नाही ना, मुला मुलींना काही पडलेलीच नाही. You can only cover them to a certain extent. मी काय म्हणतोय समजताय ना? काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच तुम्ही पोरा पोरींना कव्हर करू After शकता. that, त्याच्यानंतर the roof fell on them, they died. छप्पर पडलं त्यांच्यावर आणि मेले ते. What you can do, काय करणार? रोज प्रार्थना करायचा इयोब त्यांच्यासाठी, तरी मेले. काय करणार? because कारण. when you reach an age of accountability, समंजसपणाचं वय मुला मुलींचं आलं ना, you have to take a stand with the Lord. की मग तुला प्रभू सोबत स्टँड घ्यावा You लागेल. will need the Lord. प्रभू तुला लागणार. त्या ग्रोन अप अडल्ट्स, आणि एकदा ग्रोन अप अडल्ट्स झाले की त्यांना प्रभू सोबत उभं राहावं लागेल. How does it look? Mr. and Mrs. Job alive, 10 children died. कसं दिसलं असेल ते? श्री आणि सौ इयोब जिवंत आहेत, म्हातारा म्हातारी, आणि 10 मुलं मेली. What does it show? काय दिसतं? Mr. and Mrs. Job were praying couple. श्री व सौ इयोब प्रार्थना करणारं जोडपं होतं. That's why they were safe. म्हणून ते सुरक्षित राहिले. The devil could not attack them. सैतान त्यांच्यावर हल्ला नाही करू शकला, पण प्रार्थना न करणारे, पार्ट्या करणारे. Are you getting me what I'm कळतंय saying, का? people? कळतंय का? We need to trust on God. देवावरती आपल्याला विश्वास ठेवायची गरज आहे. रोज प्रार्थना करा, रोज वचन बोला.
Word of God is very, very important. देवाचं Whether you are वचन. an old man or a young person. देवाचं वचन फार महत्वाचं आहे. तुम्ही तरुण असा नाही तर वयस्कर असा. If your parents are successful, तुमचे जर आई बाप यशस्वी आहेत if they have raised you आणि children त्यांनी- in a godly way आणि जर त्यांनी तुम्हाला भक्तिमान रीतीने वाढवलंय, and guided you, मार्गदर्शन केलंय, and your parents have fed you and clothed you and given you proper education, तुमच्या आई बापांनी तुम्हाला नेसवलं, खाऊ घातलं, छान शिक्षण दिलं, that means they have done their job well for you. याचा अर्थ तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी काम छान केलं. दे हॅव डन देअर जॉब व्हेरी वेल. They have done their job त्यांनी very त्यांचं well. काम छान केलेलं आहे. They did it केलं because they trusted God. कारण त्यांचा देवावर विश्वास होता. त्यांनी केलं. They prayed to God. देवाला त्यांनी प्रार्थना केली. They stood faithfully with God. विश्वासूपणे ते देवासोबत उभे राहिले. Then it is your duty to learn from them. आफ्टर दॅट तुझं कर्तव्य आहे तुझ्या आई बापापासून तू शिक. See, they may not be able to let you know how Insta works. आणि कदाचित तुझ्या आई वडिलांना तुला शिकवता येणार नाही की इंस्टाग्राम कसा चालतो मी शिकवतो. But पण they have seen life. आई बापांनी आयुष्य जरूर पाहिलंय. इन्स्टा कमी पाहिला असला तरी आयुष्य पाहिलेलं आहे. And so you can take advantage of that knowledge and learn from them. तर तुझ्या आई बापांनी आयुष्य बघितलेलं असल्यामुळे जे ज्ञान त्यांच्यात आलेलं आहे त्या ज्ञानातून तू शिक. Because कारण if there's anybody who will never cheat you or ditch you, it's your parents. जर तुला कधी कोणी फसवणार नाहीये तर ते फक्त तुझे आई बाप आहेत. दे विल नेव्हर टीच यू. तुझे आई बाप तुला कधी खड्ड्यात नाही घालणार. Your friends may guide you. तुमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करतील. नाही नाही ऐसा कर, नाही नाही वैसा कर. Internet may give you knowledge. इंटरनेट गुगल गुरु थोडंफार सांगतील. But if there is anybody who has no guile in their heart towards you and your future, it is your parents. पण तुझ्यासाठी आणि तुझ्या भविष्यासाठी जर कुणाच्या मनात कपट नाहीये तर ते फक्त तुझे आई बाप आहेत. Maybe some of them, very rare cases, may not be walking in the truth. आणि कदाचित फार तुरळक वेळेला असं असेल की कुणाचे आई बाप सत्यात चालत नाहीयेत. But I'm talking about majority, not पण जास्तीत minority. जास्त जे बिलीवर आई बाप आहेत सत्यात चालतायत त्यांचं मी बोलतोय. Yes, your friends may be happy with your success. असतील तुमचे मित्र तुमच्या यशावर आनंदी They असतील may even want you to succeed. आणि तुमच्या मित्रांची इच्छाही असेल की तुम्ही यशस्वी व्हावं. But only a father will want his children to go beyond them. पण एखादा बापच असं नेहमी म्हणतो की माझी इच्छा आहे तू मेरे से भी ज्यादा तरक्की कर बेटा. That your friends will never expect from तुझे you. मित्र कधी तुझ्याकडनं ती अपेक्षा ठेवणार नाहीत की माझ्यापेक्षा जास्त हा मोठा होऊ दे. No. ते बापच बोलेल की माझ्यापेक्षाही जास्त मोठा तू बन. चल. Your friends will say, you succeed in life. तुझे मित्र एवढं म्हणतील की हो तू जीवनात यशस्वी हो. But the day you go beyond them, they will not पण like it. ज्या दिवशी तू मित्रांच्या पुढे निघून जाशील ना मित्रांना आवडणार नाही. But the father alone will tell you, पण बापच तुला नेहमी सांगेल my son, माझ्या मुला you become greater than me. बेटा मेरे से बडा बन. My daughter, माझ्या मुली you become greater than माझ्यावर me. मोठी बन. That is my joy. हा माझा आनंद आहे. A parent's joy is not money or आई- house or wealth or position or आई name. बापाचा आनंद घर दार पैसा अडका या सगळ्यात नसतो राजा. My children should rise up in माझी life. मुलं आयुष्यात वर आली पाहिजे. Do something great. काहीतरी महान कार्य त्यांनी केलं पाहिजे असं आई बापाच्या मनात असतं. त्यांना काही नकोय तुमचं पैसा नको काही नको. So take their guidance. तर आई बापाचा सल्ला बिलीवर आई बाप आहेत ते असं तसं काही सांगणार नाहीयेत. त्यांचा सल्ला घ्या. Because they may see some things that you will never see. कारण तुझ्या आई बापाला असं काहीतरी दिसत असेल की जे तुला कधी दिसणार नाहीये. Take their help. त्यांची मदत घे. And moreover, Bible says त्याहून जास्त बायबल म्हणतं in Ephesians 6:1-3, इफिस 6:1-3 I'll just close in 5 minutes. 5 मिनिटात मी संपवतो. Children, obey your parents in the Lord, for this is right. Honor your father and mother, which is the first commandment with the promise that it may be well with you and you may live long on this earth. इफिस करास पत्र 6 अध्याय 1 ते 3 वचन. मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञा माना कारण हे योग्य आहे. Yes. तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर. ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे यासाठी की तुझे बरे व्हावे आणि तू पृथ्वीवर दीर्घकाळ जगावे. See, these 3 verses are the foundation for any son or daughter to come up in life. ही 3 वचनं पाया आहेत. कोणाही मुला मुलीला जर आयुष्यात वर यायचं असेल तर त्याचा पाया Yes. ही 3 वचनं आहेत. इफिस 6:1-3. Yes, so important. मुला मुलींना जर आयुष्यात वर यायचं असेल तर हे करा. दीर्घायुष्य हवं असेल तर हे करा. Otherwise you will never come up in नाही life. तर तुम्ही आयुष्यात कधी वर नाही येणार. Leviticus 10:32 says, लेविय 10:32 म्हणतं Thou shalt rise up before the hoary head and honor the face of the old man and fear thy God, for I am the Lord. लेविय 10 अध्याय
आणि त्यातलं 32वं वचन असं सांगतंय. लेविय 10:32. There's no 32 Oh. there. 22 आहे का? Maybe. असेल कदाचित. In this modern age, या आधुनिक काळात let me tell you the final thing. मला एक शेवटचं तुम्हाला सांगू दे. या आधुनिक आणि मॉडर्न जमान्यात We often speak against men and they don't feel offended. आपण नेहमी लोकांविरुद्ध बोलतो आणि त्यांना Men. आपण पुरुषांविरुद्ध बोलतो. या मॉडर्न जमान्यामध्ये आपण बघतोय आता की आपण पुरुषांविरुद्ध बोलतो पण त्यांना फारसं वाईट वाटत नाही. See, but no offenses, ladies. We have to speak few things about ladies also. पण काही गोष्टी स्त्रियांविषयी सुद्धा बोलायला लागणार आहेत. तर वाईट वाटून घेऊ नका, मी बोलतोय. I have felt it. मला हे जाणवलंय. It has become more difficult to raise up a girl today than a boy. सध्याच्या काळामध्ये मुलं मोठी करण्यापेक्षा मुली नीट मोठ्या करणं अवघड आहे. Yes. There was a time. हार्ड. एक वेळ होती. They would say it is easier to raise up a girl. एक वेळ होती की असं म्हटलं जायचं मुली मोठ्या करणं सोपं असतं, But not anymore. मुलं कोडगी असतात. पण आता असं राहिलेलं नाहीये. With women's liberation, कारण हे स्त्री मुक्ती चळवळ खूप झालीये. the girls want to be equal with boys. आता मुलींना मुलांसमान व्हायचंय. इफ यू Because- डोंट टेक केअर ऑफ मी आय विल नाईट गो. Because they want to compete with every man under the sun. कारण की त्यांना सूर्याखालच्या प्रत्येक पुरुषाशी स्पर्धा करायची आहे. And so फक्त नवरा नव्हे, so फक्त they say, म्हणून ते म्हणतात if you allow boys to stay out till 12 o'clock, I also have got the equal right to stay out till 12 o'clock. म्हणून मग मुली म्हणतात ना अलीकडे, तुम्ही त्याला कसं बरं रात्री 12 पर्यंत बाहेर राहू देता मुलाला, मग मला का नाही? मला पण तुम्ही परवानगी द्या रात्री 12 पर्यंत बाहेर राहायची. Equal rights. इक्वल हक्क, हे डोंबल्याचे इक्वल हक्क. Things have changed. I'm पण telling गोष्टी you बदलल्या आहेत honestly. बेटा. मी प्रामाणिकतेनं सांगतो तुम्हाला, गोष्टी बदलल्या आहेत. And moreover, women and girls are very emotional. हो ना. आणि बायका आणि मुली एकटा असतात फार भावूक. You can slap a boy, मुलाला मुस्काडीत मारली ना, he will go out and come back in the evening to eat food. तो मुलगा बाहेर जाईल, संध्याकाळी परत येईल जेवायला घरी. He doesn't feel anything. त्याला नाही काय वाटत. मुलं कोडगी असतात जे म्हणतात ते थोडं बरोबर पण आहे. You beat them, do anything, insult them also. मुलांना मारलं, काही केलं, अपमान केला तरी संध्याकाळी बरोबर येते ते घरी. जेवण वाढ आई. आई खायला दे. But girls are very emotional. पण मुली फार भावूक असतात. Either they will become violent, they will get angry, वो or they will हिंसक not talk, बनतात. they will not eat. हिंसक बनतात, चिडचिड करतात, रागवतात, जेवत नाहीत, लॉक करून बसतात. See, there is nothing wrong in competition. बघा, स्पर्धा करण्यात काही चुकीचं नाहीये. But certain things पण they cannot do. काही गोष्टी नाही ना जमत. देवाने They should not do. काही गोष्टी त्यांनी करू पण नाहीत. काही गोष्टी मुलींनी करू नयेत. नाही जमणार ते. काय इक्वल हक्क सारखा. काही गोष्टी मुलींनी ज्या करायच्या नाहीयेत वचनानुरूप, त्या नाहीच करायच्या आहेत. Amen. की वचन बोलताय, त्यात काय मॉडर्न जमाना कुठून आला? And what happens is high education. आणि हे जे उच्च शिक्षण घेतात ना, Nowadays the girls have got high education. अलीकडे मुलींचं शिक्षण खूप झालं. डिग्री पहिली बेसिक झाली, Very much ग्रॅज्युएशन झालं, educated खूप and शिक्षण, talented. PhD, DHD काय काय करतात. But though boys and girls both are highly educated, आणि मुलं मुली दोघेही जरी खूप शिक्षित आहेत, they are still in all kinds of crisis. There is no peace in them. पण बघा ना, काही संघर्ष आयुष्यात आले की तोंडावरनं कळतं त्यांच्या, यांना शांती नाही. They have no peace. त्यांना There शांतीच is no नाही. joy. शांतीच नसते त्या मुलांमध्ये. See, आपल्या शांती and असते. everything has changed today. आज सगळंच बदललंय हो. They are marrying late लग्नही उशिरा करतात. because they want to establish themselves. काय स्वतःला सेटल करायचं. अरे किती सेटल करायचं, आयुष्य संपेल ना. See, लग्नाचं एक वय असतं ना, 40-50 लग्न का रे. thinking is good, but the age factor is important. तुझा विचार चांगला आहे, अरे पण वय निघून चाललं ना. So you have men and women who have crossed 40, yet they are not married मग आपण बघतो काही मुलं मुली 20 होती, 30 झाली, 40 गेली तरी लग्न नाही. because they want to establish. का नाही? सेटल व्हायचं. हे डोंबल्याचं सेटल व्हायचं. आणि Others are married but delay in having children. बाकीची लग्न करतात वेळेत, मुलं होऊ देत नाहीत. They are 40 but have no children. 40 वर्षाचे झाले, त्यांना मुलं नाही पाहिजे. Others are not married and they have plenty of children. बाकींची लग्न झाली नाहीत पण मुलं भरपूर झाली. आज असंही I आहे. mean, what is happening to this world? या जगाला झालंय तरी काय? I mean, in कोणाला कळलं तर येऊन आम्हालाही सांगा. Today- या जगाला काय झालंय? today's paper I read आजच्या वर्तमानपत्रात मी वाचलं, that great musician singer Elton John, ग्रेट म्युझिशियन सिंगर एल्टन जॉन, he lost one eye, another eye is
very weak, he cannot see properly. एक डोळा त्यांचा गेला, दुसरा डोळा अशक्त झालाय, नीट दिसत नाही. And he says, आणि ते म्हणतात but still in the midst of it, तरी या सगळ्यामध्ये I have my husband with me. माझा पती माझ्या सोबत आहे. What can you say? काय बोलायचं, बोलती बंद आहे आपली. He is a man. ते स्वतः पुरुष आहेत. But he says, I am happy that my husband has not ते left. म्हणतात मी आनंदी आहे की या सगळ्यात माझ्या पतीने मला सोडलं नाही. What is happening to this world? या जगाला काय झालंय रे? What is happening to the youths today? काय झालंय या तरुण The मुला devil मुलींना? is on the rampage. सैतान धुमाकूळ घालतोय त्यांच्या आयुष्यात. He wants to play in the lives of our children. आपल्या मुलांच्या आयुष्यात सैतानाला खेळायचंय. Say, but we need to pray. आपण प्रार्थना We करायची. need to trust in God. आपल्याकडे सगळ्यात We मोठी need किल्ली not आहे. give up. प्रार्थना करायची, देवावर विश्वास ठेवायचा, हार मानायची नाही आपण. God is with us. देव आपल्या सोबत आहे. Things will become bad. गोष्टी अजून And अवघड from होणार. bad to worse. गोष्टी अजून भयानक, वाईट, अवघड होणार आहेत. But in the midst of it all, पण त्याही सगळ्या in the midst of the mess, I have got a message for you. त्या बर्बादीमध्ये सुद्धा माझ्याकडे तुमच्यासाठी उपदेश आहे That trust in की God. देवावर विश्वास ठेवा. Trust in God for your children also. आपल्या मुलांसाठी पण देवावर विश्वास ठेवा. Trust in God for your daughters. Trust in God for your sons. मुलांसाठी, मुलींसाठी देवावर विश्वास ठेवा. God can do what you cannot जे do. तुला करता येणार नाही ते देव करेल. God can do what we cannot जे do. आपल्याला करता येणार नाही ते देव करेल. डोंट एव्हर गिव्ह अप ऑन युअर चिल्ड्रन. Never give up on the family. कधी परिवारावर हार मानू नका. God has raised up this beautiful family of yours. देवाने तुझं सुंदर कुटुंब मोठं केलंय ना. God has given you those children. देवाने ती मुलं तुला दिली आहेत ना. God has given you that spouse. देवाने तुला नवरा बायको जे दिलंय ना. And God has given you that house that you may stay happily there. आणि देवाने तुला ते घर दिलंय ना आनंदाने राहायला. Be joyful with your आनंदी wife. राहा आपल्या Be पत्नी joyful सोबत, with your husband. पती सोबत आनंदाने राहा. Be joyful with your children. मुलांसोबत आनंदाने राहा. And trust in the Lord every आणि day. प्रभूवर रोज विश्वास ठेवा. Let God take over. देवाला ताबा घेऊ He दे. will always give it a final beautiful finish. आणि देव नेहमी एक फायनल सुंदर फिनिशिंग टच द्यायला येईलच. आपण नाही टेन्शन घ्यायचं, प्रार्थना करायची. Thank you, Jesus. Don't worry about anything. कशाचीही काळजी करू नका. Everything may look bleak and black, सगळं कधी कधी ना कदाचित एकदम असं अंधारमय दिसेल. but God is working. देव काम करत असतो. God is working. देव काम करत Jesus आहे. said, येशू बोललेत, I am working. मी काम करत आहे, My Father also is. माझा पिताही काम करत आहे. In Genesis we read, उत्पत्तीमध्ये आपण वाचतो God rested on the seventh day. देवाने 7व्या दिवशी आराम केला. So people say, लोक म्हणतात if he is resting from that day, जर त्या दिवशी देव आराम करतोय how Jesus said he is working? तर येशू असं कसं म्हणतात देव सारखं काम करतोय. He is resting with the finished work, making the earth, making the sun, the moon, and setting everything in order. पूर्ण झालेल्या कामापश्चात तो आराम करतोय. सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, मनुष्यजात But- सगळं निर्माण केल्यानंतर When it is concerning our lives, पण आपल्या जीवनाचा प्रश्न आला ना the Father gets up and is working. की देवबाप सारखं उठून कामच करत असतो. Say that. आपल्या जीवनाचा प्रश्न आला की Say. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले I am working, my Father also is मी working. काम करत आहे, माझा बापही काम He करत is आहे. working in our lives. आपल्या जीवनात तो काम He is करत working आहे. in your children. तुमच्या मुलांमध्ये तो काम करत You आहे. have blessed children. तुमची मुलं आशीर्वादित आहेत. They may be little naughty. असतील थोडी खोडकर, They may go wrong here and there. इकडे तिकडे थोडस चुकतील They may be a little bit arrogant. आणि थोडंफार उद्धटपणे सुद्धा वागतील. Sometimes they may speak loudly. कधी कधी जोरात बोलतील, They may not listen to you. ऐकणार नाहीत कधी कधी. But पण finally, किंतु परंतु सरते शेवटी trust in God. देवावर विश्वास ठेव. He is doing a marvelous work in your महान children. कार्य देव तुझ्या मुलांमध्ये करत आहे. You don't lose your mind. तू नको तुझं मन असं तापू देऊ. You don't fight with them. तुम्ही नका भांडू त्यांच्यासोबत. You don't keep strict rules. तुम्ही असे कडक नियम ठेवू नका. डोंट. You trust in God. देवावर विश्वास ठेवा. Even if they go out, जरी बाहेर गेले say, Lord, तरी म्हणायचं I place my children in माझी your मुलं hand. मी तुझ्या हातात देत आहे कवदे मंड And योबला. I trust you. माझा तुझ्यावर विश्वास आहे, You will take care of तू them. त्यांना सांभाळशील. My prodigal will be eating with the pigs. माझा उधळा मुलगा डुकरांसोबत खाईल, But I know he will come पण back. मला माहितीये तो परत पण येईल. That kind of trust we should have on God. असा विश्वास आपला देवावर असला पाहिजे की ऍट टाइम्स लेट देम लूज.
सोडा त्यांना. Yes. कधी कधी You need to lose them little. कधी कधी थोडं त्यांना सोडा. If children are naughty, will the adults be naughty? मुलं जर खोडकर नाही बनली तर काय आई बापांनी खोड्या काढायच्या का? नाही ना. If children don't make noise at home, will the adults make noise at home? मुलांनी घरात गोंगाट नाही केला तर काय आई बाप करणार आहेत का? मुलं आहेत, मुलं आवाज करणार. If children don't throw their things here and there, will the husband and wife do that? मुलांनी जर गोष्टी इकडे तिकडे नाही फेकल्या तर काय आई बाप फेकणार आहेत का एकमेकांच्या अंगावर? See, that is the beauty of children. मुलं असण्यातलं हे सौंदर्य आहे This is the joy. की थोडं घर घाण होणार, थोडं घर विस्कळीत होणार, होऊ दे ना. Children are not robots. मुलं म्हणजे काय रोबोट मशीन आहे का? And no parents will want a robotic आणि कुठल्याही creature in their home. आई बापाला रोबोट नको असणार आहे मुलं म्हणून That की उठ when I म्हटलं say- की उठतो आणि बस म्हटलं की बसतो. I don't want that. मला असं We don't नको. want dolls at home. आपल्याला घरी भावल्या नको We आहे. want real babies at home. आपल्याला खऱ्या बेबी पाहिजेत That when घरात. they are babies, they behave like की babies. ते बाळ असताना बाळासारखं When they वागतंय are teens, they will behave like आणि teens. टीनेज मध्ये आल्यावर टीनेज सारखं वागतंय When they grow up and become adults, they will behave like आणि adults. समंजसपणाच्या वयात आल्यावर समंजस वागतंय असं पाहिजे. Praise God. आमेन. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Let us worship the Lord. मग चला प्रभूची आराधना करूया. धन्यवाद. सारे जहां में तुझसा कोई नहीं. Same song was there in my mind, Rocky. We are in one spirit. कोई प्रभु है नहीं. Trust, trust, trust. अपने बेटे को बस तेरे सामने. Trust in the Lord. तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता. सब लोग हालेलुया. सारे जहां में तुझसा कोई नहीं. तेरे सिवा कोई प्रभु है Yes. नहीं. Amen. My अपने Jesus. बेटे को बस तेरे सामने. Amen. तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Yes. We worship you, Lord. तुझी आराधना करतो आम्ही देवा. आमेन. हालेलुया. हो तेरी स्तुति और आराधना Amen. करते हैं तुझसे हम ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर. जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. हो तेरी स्तुति और आराधना करते हैं तुझसे हम ये प्रार्थना. Amen. महिमा से तेरी तू इस जगह को भर. जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. Yes, worship Him. Hallelujah. Worship Him. सर्वांनी हात वर करून आराधना करा. Hallelujah. Everybody lift up your hands and worship Him. Come on, come He on, is worthy. everybody. तो योग्य है. Hallelujah. तुझे आभार मानतो देवा. Hallelujah. We worship you. Yes. We love you, Lord. Hallelujah. 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 Amen. Hallelujah. करुणा से तेरी दया दिखाता है. Yes. Yes. बनकर मेरी मुझे बचाता है. We worship you, Lord. Hallelujah. दौड़ आता है. Amen. जब मैं गिरूं मुझे उठाता है. Yes. करुणा से Amen. तेरी नया दिन Yes, Lord. I thank you, Jesus. हर बनकर मेरी मुझे बचाता है. जब मैं पुकारूं तू दौड़ आता है. Yes. जब मैं गिरूं मुझे उठाता है. हालेलुया, हालेलुया,
Lord says, प्रभू म्हणतोय trust me for your job. तुझ्या कामासाठी माझ्यावर विश्वास ठेव. Trust me for your promotion. तुझ्या जॉबसाठी तुझ्या बढतीसाठी माझ्यावर विश्वास ठेव. Trust me for your husband. तुझ्या नवऱ्यासाठी माझ्यावर विश्वास ठेव. Trust me for your wives. तुझ्या बायकोसाठी माझ्यावर विश्वास ठेव. Trust me for your sons. मुलासाठी माझ्यावर विश्वास ठेव. Trust me for your daughters. मुलीसाठी माझ्यावर विश्वास ठेव. As I have taken care of you, जसं मी तुला सांभाळलंय I will take care of your children. तसं मी तुझ्या मुलांनाही सांभाळणार आहे. As I was with Moses, जसा मी मोशे सोबत होतो so I shall be with you, Joshua. तसा मी तुझ्या सोबत राहणार आहे यहोशुवा. As I was with you, parents, आणि जसा मी तुम्हा सोबत होतो सर्व आई बापांनो I shall be with your children. मी तुमच्या मुलासोबत सुद्धा राहणार आहे. Because कारण I am the father of Abraham. मी अब्रामाचा बाप I am आहे. also the father of Isaac. मी इसाकाचाही बाप I am आहे. also the father of आणि Jacob. मी याकोबाचाही बाप आहे. I am the father of your children and मी your तुमच्या- grandchildren. मी तुमच्या मुलांचाही बाप आहे, तुमच्या नातवंडांचाही बाप आहे. I took care of Abraham. मी अब्रामाला सांभाळलं. I took care of Isaac मी also. इसाकालाही सांभाळलं. I took care of Jacob. मी याकोबाला सांभाळलं. Though Jacob was worse than Isaac, जरी याकोब इसाकापेक्षा वाईट होता I took care of मी him त्याला सांभाळलं. because of Father Abraham. बाप अब्राम त्याच्यामुळे Because of you, तुझ्यामुळे I will take care of your मी children. तुझ्या मुलांना सांभाळीन रे. I will not allow them to fall. मी नाही त्यांना पडू देणार. I will make them to रबा stand. शांदरोखो महांदरो. What you मी त्यांना cannot उभं do, करीन. I will do, जे says the तुला करता Lord. येणार नाही ते मी करणार आहे असं देव सांगत आहे. Hand them over to me. त्यांना माझ्या हातात दे. I will take care of them. मी तुझी मुलं सांभाळीन. God told David, देव दाविदाला म्हणाला don't worry about your son Solomon, तुझा जो मुलगा आहे शल्मोन त्याची काळजी करू as नको. you became my beloved. जसं तू माझा प्रिय झालास Solomon also is my beloved. शल्मोन सुद्धा माझा प्रिय आहे. David said, दावीद बोलला Lord, प्रभू my son is inexperienced. माझ्या मुलाला काही अनुभव नाही. He does not know anything. माझ्या मुलाला काही कळत नाही. How will he survive? त्याला काही माहित नाही तो कसा टिकेल. God took care of Solomon. देवाने शल्मोनाला सांभाळलं. God will take care of your children. तसं देव तुमच्या मुलांनाही सांभाळेल. Just the other day, आताच one man came to me. एक मनुष्य माझ्याकडे आला. I know this man. हा मनुष्य जो आहे तो माझ्या ओळखीचा आहे. He is a rickshaw driver. रिक्षा ड्रायव्हर आहेत I ते. couldn't believe. माझा विश्वास बसला नाही. His daughter said त्यांची मुलगी म्हणाली she's working in US. की अमेरिकेमध्ये आता ती मुलगी कामाला लागली. I couldn't believe. माझा विश्वासच बसला नाही या गोष्टीवर. Ordinary man. साधा माणूस हा रिक्षा चालवायचा And see his daughter आणि त्यांची मुलगी आज बघा कुठे गेली. working in US. अमेरिकेमध्ये काम करत आहे. And this man आणि हा माणूस regularly comes to church नियमितपणे चर्चला येतो and trusts in आणि God. प्रभूवर विश्वास ठेवतो. When you trust in God, तुम्ही जेव्हा देवावर विश्वास ठेवाल ना God takes care of your children's future. तेव्हा देव तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी घेतो. You don't worry. तुम्ही काळजी करू नका. You walk faithfully, तुम्ही विश्वासूपणे चाला. trusting on God, देवावर भरोसा ठेवून seeking His face. देवाचा चेहरा शोधून Everything will work out together for सगळं your सरते good. शेवटी चांगल्याकडे होणार आहे. Let me pray now. आता मला प्रार्थना करू दे. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I pray for everyone who is present जो here प्रत्येक जण इथे हजर आहे त्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना and करतो. also those who are watching us आणि online. जसं की आम्हाला ऑनलाईन पाहतायत त्यांच्यासाठी करतो. Any kind of burden people are carrying this morning, ज्या कुठल्या पद्धतीचं ओझं आज सकाळी लोक मनात घेऊन आहेत I मी pray प्रार्थना करतो. let that burden be rolled away from their chest in ते Jesus' ओझं name. त्यांच्या छातीवरून येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Cast it at the feet of the Lord. प्रभूच्या चरणी आता ते ओझं टाका. That burden, cast it ते away. ओझं आता प्रभूच्या चरणी Let टाका. God take over. देवाला ताबा घेऊ दे. He can do a marvelous job. देव सुंदर काम करेल. He can do a better job than any one of देव us. आपल्यातल्या कुणापेक्षाही जास्त चांगलं काम करेल. Don't be worried about your jobs. कामांची जॉबची काळजी करू नका. Don't be worried about your family. परिवारांची काळजी करू नका. Don't be worried about your sickness. तुमच्या आजारांची पण काळजी करू नका. God will take care. देव सांभाळेल. You trust on Jesus. तुम्ही येशूंवर विश्वास ठेवा. Trust in Jesus. येशूंवर विश्वास ठेवा. Say, I trust in Jesus. म्हणा माझा येशूंवर विश्वास Say, आहे. I trust in Jesus. म्हणा माझा येशूवर विश्वास आहे. I trust on you, Lord. माझा तुझ्यावर भरोसा आहे I प्रभू. believe on you, Lord. माझा तुझ्यावर विश्वास आहे. I know you will do everything beautiful for me. मला माहितीये माझ्यासाठी तू सगळं काही छान करणार You आहेस. will take charge of my family. तू माझ्या परिवाराचा ताबा You घेणार will आहेस. take charge of my तू job. माझ्या नोकरीचा ताबा You will घेणार take आहेस. charge of my तू promotion. माझ्या बढतीचा ताबा घेणार You will आहेस. give me good health. तू मला चांगली तब्येत देणार You will आहेस. give me healing तू मला आरोग्य देणार in my आहेस. mind and in my माझ्या body. मनाला माझ्या शरीराला तू आरोग्य देणार आहेस. Everything will change for the better.
सगळं चांगलं होणार आहे, because my God is with me कारण माझा देव माझ्या and सोबत I आहे trust on him. आणि माझ्या देवावर विश्वास आहे. Thank you, Father. Now touch Oh, the people Jesus. who are sick. धन्यवाद देव बाप्पा, जे आजारी लोक आहेत त्यांना आता स्पर्श कर, Heal their bodies now in Jesus' त्यांच्या name. शरीरांना आताच्या आता येशूच्या नावात Let your आरोग्य. healing power touch them now तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य त्यांना स्पर्श करू and दे. let them get healing in their आणि bodies. त्यांच्या शरीरांना आरोग्य मिळू दे. Touch their children, त्यांच्या Lord. मुलांना स्पर्श कर Let प्रभू. their future be made in Jesus' name. त्यांच्या मुलांची भवितव्य बनव Master, प्रभू. we had it easy आम्हाला सोप्या रीतीनं मिळालं, for them. त्यांना This generation, ही पिढी जी आहे, पिढीला it is very hard. या पिढीला सगळं अवघड झालंय, It's very hard. फार अवघड झालंय या पिढीला देव बाप्पा. We cannot blame them. आम्ही त्यांना दोष देऊन पण चालणार नाही, Things have become harder कारण now. गोष्टी काळ जग इतकं बदललंय, सगळं So इतकं much अवघड tension, झालंय, so much worries इतकं टेन्शन आहे, everywhere. इतकं स्ट्रेस आहे, कामाच्या वेळा नाही, काम एवढं आहे. Sometimes it is work from home. Sometimes they have to rush to work. कधी ऑफिसला जायला लागतंय, कधी वर्क फ्रॉम होम आहे, सारखे बदल येत आहेत, There is no timing. वेळच नाहीये कशाची, झोपायची ना, खायची ना, प्यायची ना, कामाला जायची. इतकं सगळं बदललंय देव बाप्पा. Lord, प्रभू, our times were easy. आमचा काळ सोपा होता, आज दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस झालाय. The youth don't have peace. आज जवान मुला मुलींना कणभर शांती नाही. Things are changing so fast. इतक्या पटकन गोष्टी बदलत आहेत. Before they learn one thing, a new thing has cropped up. एक गोष्ट शिकण्या अगोदर अजून नवीन काहीतरी येतं. Every day things are changing. रोज गोष्टी बदलतात, रोज काही ना काही नवीन. Father, देव बाप्पा, I pray, मी प्रार्थना करतो, give our children grace. आमच्या मुलांना कृपा दे. They need your grace. त्यांना तुझ्या कृपेची गरज आहे. We cannot blame them. आम्ही नाही त्यांना दोष देऊन चालणार. It is wrong to blame our children. आपल्या मुलांना दोष देणं चुकीचं आहे. Father, त्यांना दोष देऊ नका देव बाप्पा. they need love, त्या मुलांना प्रेमाची गरज आहे, acceptance, त्यांना स्वीकारलं जायची गरज आहे and grace from you. आणि तुझ्याकडच्या कृपेची गरज आहे. Let your grace fall on our children. तुझी कृपा आमच्या मुलांवर पडू दे, Mighty grace. महान कृपा. Let their lives be made in आणि आमच्या Jesus' मुलांची name. जीवन येशूंच्या नावात घडू दे. Give grace to the कृपा women. कृपा, बायकांना the कृपा दे, mothers. आयांना कृपा दे, Give grace to the fathers. बापांना कृपा दे. कृपा दे प्रभू. They all need grace. सगळ्यांना कृपेची गरज आहे. In the midst of the mess, they keep smiling. बर्बादीत असतानाही ते हसतमुख जगतात. In the midst of troubles, त्रासात सुद्धा they are still worshiping you, Lord. तुझी आराधना करत राहतात, They are still praising you, Lord. स्तुती करत राहतात. See their condition त्यांची अवस्था बघ and change things for them. आणि त्यांच्यासाठी गोष्टी बदल. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन Praise God. आमेन. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.